ब्राह्मणजांचे पुण्यपावन प्रसन्न होवणे श्रोते जनतया माझे दंडवत। आता वंदो साधु सज्जन नित्यहृदय हरीचे ध्यान विठ्ठल नाम उच्चारिती जनतया माझे दंडवत। आता वंदरंग भूमिका कीर्तनी उभे होती लोका टाळ मृदंग श्रोते देखा तया माझे दंडवत। ऐसे नमन करुणे सकळा हरिकथा बोले बोबड्या बोला अज्ञान म्हणून या पुला बाळा चालवी सकळा नामा म्हणे विठ्ठल 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 ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी। नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती आत्मरूप गणेश केली स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेचे बंधू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कार वणी। आता तरी पुढे हाची उपदेश नका करो नाश आयुष्याचा सकळांचे पायी माझे दंडवत आपुलाले चित्त शुद्ध करा। प्राप्त प्रसंगी होत असलेली कीर्तन रूपी सेवा सेवेकरता निवडलेला अभंग देहू निवासी महाराष्ट्र भूषण पाचव्या वेदाचे निर्माते श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबाराय। तुम्हा आम्हाला आपल्याला अनमोल असणारा मिळालेला हा मनुष्य देह वाया जाऊ नये पण तुकोबारायांच्या अंतःकरणातली तळमळ जागी होते। तुकोबारायांच्या अंतःकरणातल्या तळमळीतली श्री तुकोबाराय तुम्हा आम्हाला सांगतात बाबा आतापर्यंत झालं असेल हरकत नाही पण इथून पुढे तरी उरलेले आयुष्याचा नाश करू नका। गोडीने सांगून पाहिलं तरी ऐकत नाहीत वेळ प्रसंगी तुकोबाराय मी तुमच्या पाया पडतो पण तुमचं वाटोळ करू नका। तुमचं हित करा तुमचा फायदा करा। हित कशात आहे तर भगवंताचं चिंतन करणं याच्यामध्ये हित आहे। खऱ्या अर्थानं फायदा होणारा व्यापार लोकांना शिकवण्याची गरज पडत नाही सांगण्याची गरज पडत नाही पण तुम्हाला नुकसानीचाच व्यापार का परवडतो का आवडतो फायद्याचा व्यापार तुम्हाला का शिकवावा लागतो हे मला कळत नाही असं विचारणारा चार चरणाचा अभंग आजच्या सेवेकरता निवडलेला आहे। विठाला अभंगाचं चिंतन आपल्या पुढे ठेवण्यापूर्वी कार्यक्रमाविषयी अल्पसा परिहार द्यायचा असेल तो असा आपल्या सर्वांना माहीत आहे तरी सुद्धा सुंदर पवित्र पुनीत आणि पावन अशा या कोणतं गाव आहे हतनूर बोला मी एवढे यशभर झालो नाही तुम्ही जागेत का झोपलेत बघण्यासाठी तुम्हाला बोलायला लावलंय बोलत चला। सुंदर पावन अशा या भगवान श्री नागनाथाच्या भगवान महादेवाच्या या पवित्र भूमीमध्ये अर्थात हतनूर नगरीमध्ये गेल्या अनेक वर्षापासून महाशिवरात्रीचा हा महोत्सव साजरा होतो आहे। याही वर्षी अतिशय उत्साहाने आत्मीयतेने जिव्हाळ्याने गावातील सर्व मंडळी एकत्रित येत आहेत। सर्व गावकरी मंडळ आणि या संस्थांचे सर्व विश्वस्त मंडळ अगदी अध्यक्षापासून ते सदस्यापर्यंत सर्व मंडळी गावातील अगदी लहान बाळापासून तर वयोवृद्धापर्यंत प्रत्येक व्यक्तीचं योगदान या उत्सवासाठी आहे। अतिशय देखणा नयनरम्य सोहळा आपण सर्वजण साजरा करत आहात। या उत्सवामध्ये महाराष्ट्रातील नामवंत कीर्तनकार मंडळी या मंडपामध्ये कीर्तनाची सेवा देत आहेत आणि दुपारच्या सत्रामध्ये ज्यांच्या पवित्र मुखारविंदातून आपण श्रीराम कथा श्रवण करत आहात श्री रामायणाचार्य महाराष्ट्रातील एक सुप्रसिद्ध कथाकार कीर्तनकार माझे परममित्र आदरणीय हरिभक्तीपरायण बापूसाहेब महाराज खवणे यांच्या पवित्र मुखारविंदातून आपण श्रीराम कथा श्रवण करत आहात। विशेषतः दुपारी 3-4 तासाची कथा करून पुन्हा मोठं मन करून महाराज आज कीर्तनाच्या सेवेला सुद्धा उपस्थित आहेत। कीर्तनाला उपस्थित आहेत याचं एक कारण महाराजांचं गावकऱ्यावर खूप प्रेम आहे आणि त्याच्यातलं थोडंसं माझ्यावरही आहे आणि दोघांचं प्रेम सिद्ध करण्याकरता म्हणा किंवा आपले एक जबाबदारी म्हणून महाराज या ठिकाणी आलेले आहेत। महाराजांच्या चरणी कोटी कोटी प्रणाम। आज आमच्या या नानाई गुरुकुलचे वारकरी शिक्षण संस्थेचे सर्व विद्यार्थी बांधव ज्यांचं ज्ञानाचं कीर्तन झालं का पुढे दुर्गा कीर्तन नाही दुर्गा अतिशय सुंदर कीर्तन करणारी आमची कन्या कुमारी ज्ञानाई पुन्हा हां ते मला सगळं पाठ दुर्गा हां दुर्गाताई झालं वाटतं ते नाही का शिवरात्री दिवशी आहे का पुढे ज्यांची सेवा आहे दुर्गाताई मगर का बरं लहाण्याचं नाव अगोदर घेतलं लोक लहाण्याला जरा मागं ठेवतात म्हणून मी त्यांना पहिलं प्राधान्य दिलं कारण काय सांगू का माय बाप मोठ्याला तर कुणीही मोठं म्हणेल ऐका हा फार सुंदर वाक्य आहे मोठ्याला कुणीही मोठं म्हणेल पण लहानाला मोठं म्हणून जी माणसं मोठी करतात ती माणसं नक्कीच मोठी असतात।
सामान्य मोठे झालेल्या माणसाला आता मोठं म्हणायची काही गरज नाही. पण लहानांना जेव्हा आपण कौतुकाची पाठ आपण त्यांच्या थाप त्यांच्या पाठीवर ठेवतो तेव्हा ती माणसं ती लेकर फार चांगल्या पद्धतीने काम करत असतात. बाकीच्याही सगळ्या टाळकरी मंडळी गायक मंडळी आपल्या सर्वांच्या चरणी विनम्र भावने नतमस्तक होतो. मला असं वाटतं की एक कथाकार एक कीर्तनकार दुसऱ्या कीर्तनाच्या कीर्तनाला येत नाही, पण महाराष्ट्रातले एक चांगले दर्जेदार कथाकार कीर्तनकार म्हणून ज्यांची ओळख आहे असे आदरणीय हरिभक्तीपरायण संतोष महाराज पवार आज गायकाची भूमिका निभावत आहेत. एकदा मोठं झाल्यानंतर माणूस लहान होत नसतो, पण तुम्ही मनाचा मोठेपणा करून आज टाळ घेऊन उभे आहात. ज्यांनी अतिशय गोड चालीने आपल्या स्वराने महाराष्ट्र वेढा केला आहे अशी परभणी जिल्ह्याची गानकोकिळा म्हणून ज्यांचा उल्लेख आहे ते हरिभक्तीपरायण माऊली महाराज खवणे. ज्यांनी अतिशय स्वरामध्ये सुंदर असं भजन सुरू केलं ते हरिभक्तीपरायण घोडके राहुल महाराज घाडगे. अतिशय सुंदर भजन चालू केलं. आणि इकडच्या माईकवरती आमचे पवळ बाबा सुंदर असे गायक आहेत, सर्व गुणीजन मंडळी. आणि सर्वांची नावं घेतली पण एक नाव मागे राहिले. हळूच खाली बघून माझ्याकडे मोठे मोठे डोळे करायला लागले दत्ता महाराज. सगळ्यांचं नाव घेतलं पण माझं कसं नाही. ऐका, मी तुमचं नाव मुद्दाम मी मागे ठेवलं आहे. कारण असं आहे, अतिशय सुंदर मृदंग गोड मृदंग आपण वाजवत आहात, पण माझी एक तक्रार आहे तुमच्याकडे. करू ना तक्रार? करू का नको? एवढ्या लोकात नको, पुन्हा बैठकीत करू का? करू. माझ्यापेक्षा तुमचा आवाज जास्त आहे ही माझी तक्रार आहे, बाकी दुसरं काय. तसं तुम्ही टेन्शन घ्यायचं काही कारण नाही. अतिशय सुंदर मृदंग दत्ता महाराज वाजवत आहेत. विशेष म्हणजे दोन्ही हाताने वाजवत आहेत. बसलेली माणसं म्हणतील मग बाकीचे काही एका हाताने वाजवतात का? पण वाजवण्यामध्ये फरक असतो. वैकुंठवासी पद्मश्री आदरणीय परमश्रद्धेय प्रातस्मरणीय शंकर बापू आपेगावकर एक वाक्य बोलायचे. काही माणसं मृदंग वाजवत असतात, काही माणसं मृदंग बडवत असतात. मृदंग बडवला की लोकांना त्रास होतो आणि मृदंग वाजवला की लोकांना आनंद होतो. आम्ही मृदंगाचार्याचं नाव का घेतो महाराज, किंवा का घेतलं पाहिजे याचं कारण असं आहे, परमेश्वराने तुम्हाला आम्हाला सर्वांनाच हात दिलेत. हात सगळ्यांनाच दिलेत, बरोबर? हात दिलेत सगळ्यांना. पण या दिलेल्या हाताने आपण काय केलं? दिलेल्या हाताने कोणाच्या तरी कानाखाली वाजवली. पण परमेश्वराने दिलेल्या हाताने कोणाच्या तरी कानाखाली वाजवण्यापेक्षा परमेश्वराने दिलेल्या हाताने जर मृदंग वाजवला तर लोक नक्कीच आपल्याला आशीर्वाद दिल्याशिवाय राहत नाहीत. विठाला गोड साऊंड सिस्टीम आहे, प्रकाश व्यवस्था सुंदर आहे, बैठक व्यवस्था सुंदर आहे, माणसंही खूप सुंदर आहेत. पण जरा लांब लांब का बसले तेच मला कळत नाही. हे मंदिराला खेटलेले मुलं ऐका 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 थांबा थांबा थांबा, उठू नका. तुम्हाला म्हणजे समोर येऊ दिलं नाही का? तुम्ही आले नाहीत, नेमकं काय सांगा? बोला ना. उठून लावलं का तुम्हाला? आज मी तुम्हाला संधी देतो. तुम्ही सगळे उठा, इथे या, आपण मस्त मजा करू, एक अर्धा तास कीर्तन करू. या सगळे उठा, या इकडे या 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 उठा 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 उठा, या इकडे या या या. मला तुमच्याशी थोडंसं प्रश्न विचारायचे आहेत. असं या, मस्त मजा करू. या सगळे या, 10वीच्या आतले सगळे या, बिना लग्नाचे सगळे या. या पुढे या 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 या. आले आले आले. काय लेकर गुणवान आहेत, हुशार आहेत बुवा, असं पाहिजे जरा. या इथं पुढे या. बाकीचे राहिलेले पाठवून द्या आणखीन. या इथे 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 पुढे या. इथे बसा, पुढे या या. बाकीची मंडळी टाळ्या वाजवा माझ्या लेकरांसाठी. वाजवा चांगल्या टाळ्या वाजवा. आता लेकर बोलवल्याबरोबर आले, आता इकडचे बोलवल्यावर येतील का? मग कोण बरं आपण ठरवू. लेकर ऐकले या म्हणल्यावर आले. ज्यांना खरंच गुडघ्याचा त्रास आहे ते लांब बसू द्या, ज्यांना गुडघे चांगले आहेत ते या. उठले उठले उठले. ठीक आहे, इकडचे नाही, तिकडचे मागचे या या. मी फक्त 1 तास कीर्तन करणार आहे. या या या. उठले नाही नाही बाय. इकडच्या पैकी ज्यांचे गुडघे चांगले असतील ते खाली या. ह्यांच्यासाठी टाळ्या वाजवा. म्हणल्यावर उठले महाराज. या पुढे या, इथे जागा आहे. बाबा तुम्ही बसा, तुम्हाला गुडघ्याचा त्रास असेल तर बसा बसा. तुम्ही बसा, गुडघे बसा बसा
बसता येत असेल तर बसा, नाही तर बसा, काय अडचण नाही. इकडचं कोणी लाज राखेल का? किती चांगली माणसं आहेत महाराज. का बरं त्यांना कोणी आतापर्यंत कोणी उठले बाबा? दोघं तर उठले, आले आमच्या पार्टीत. आले आले 3 झाले, 4, टाटा बाय बाय, गेले. विठाला विठाला जमलं. आता जरा मला थोडं बरं वाटतं. ऐका माय बाप, बाहेर किती समाज आहे याला आमच्याशी काही घेणं देणं नाही. आम्हाला काही वाटत नाही त्याचं. मी तर असं म्हणेल आता वरच्या करण्याचा आवाज थोडा कमी केला तर चालेल. इथल्या बघ म्हातारे आणि पोरं लांब लांब असतात. तुम्हाला कोणी उठवून लावलं बाळा, यायचं का तुम्हाला? या 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 या. ऐका ऐका, कीर्तनाला तुम्हाला उठवून लावलं का तुम्हीच लांब बसलात? आता एक गोष्ट लक्षात ठेवा, कीर्तन हे म्हाताऱ्या माणसांसाठी नाही, कीर्तन हे तरुणांसाठी आहे. तरुण भाग्यवंत नटे हरी कीर्तनात, नटे हरी कीर्तनात, नटे हरी कीर्तनात. भाग्यवंत नटे हरी कीर्तनात, नटे हरी कीर्तनात, नटे हरी कीर्तनात. तरुणा भाग्यवंत नटे हरी कीर्तनात. कीर्तनामध्ये तरुणांनी आलं पाहिजे, लहान लेकरांनी आलं पाहिजे. बरोबर आहे ना? आलं पाहिजे. म्हणून आता माझे हात जोड विनंती आहे, उद्यापासनं लांब बसण्यापेक्षा, असं दूर बसण्यापेक्षा असं समोर बसलं पाहिजे कीर्तन करायचं. हां, 2 तास कीर्तन कुठं वेळ जात नाही आपला. 2 तास ऐकायचं, गडबड गोंधळ करायची नाही. मग गडबड गोंधळ केला की दुसऱ्या दिवशी मग तुम्हाला उठवून लावते ते की नाही. शांत लक्ष द्यायचं. लक्ष कसं द्यायचं कीर्तनात? लक्ष आहे तुमचं, लक्ष आहे ना? मी बोलत असताना लक्ष देऊन ऐकायचं. लक्ष ठेवा. ज्या वेळेला आमचं अधूनमधून भजन चालू होईल ना, भजन चालू झालं की आम्ही बोलत असताना लक्ष देऊन ऐकायचं. आणि भजन चालू झालं की तोंडाने टाळी वाजवायची आणि हाताने नामस्मरण करायचं. करणार ना? तोंडाने टाळी वाजवायची आणि हाताने नामस्मरण करायचं. करणार ना? काय झालं? हा, हेच यासाठीच म्हणलं होतं लक्ष देऊन ऐकायचं. विठाला लक्ष आहे का? लक्ष आहे. बघू, एक छोटा प्रश्न विचारतो तुम्हाला. छोटा प्रश्न म्हणजे तुमचं लक्ष आहे का नाही कळेल. हा, एक हिरव्या पटक्यावाला माणूस आहे. हा, हिरव्या पटक्यावाला माणूस. त्या हिरव्या पटक्यावाल्या माणसाच्या पटक्याचा रंग कसा असेल सांगा बरं. हा, म्हणजे तुम्ही दक्ष आहेत. चला, कळलं. नाही तर बऱ्याच वेळेला याच्यातलं सुद्धा उत्तर येत नाही. चला, आता अभंगाकडे आपल्याला वळायचं आहे. अभंग निवडलं तुकोबारायांचा. तुकाराम महाराज माहिती आहे तुम्हाला? तुकाराम महाराजांचं मंदिर कोण्या गावात आहे? किंवा तुकाराम महाराजांचा वैकुंठ गमन सोहळा कुठे झाला? जाऊ द्या. तुकाराम महाराज कोण्या गावचे? नाही माहिती? माहित नाही तुम्हाला? हे माहीत करून घेण्यासाठीच आपल्याला कीर्तनात बसायचं. ज्ञानोबा आहे कुठले? आळंदीचे. बरोबर आहे. तुकोबा आहे कुठले? देऊचे, आहे की नाही? तुकोबारायांचा जन्म कुठे झाला, तुकोबाराने काय काम केलं, कोणासाठी केलं, हे बाकीकडे ऐकायला मिळत नाही, ते कीर्तनात ऐकायला मिळते. म्हणून कीर्तनात बसलं पाहिजे. एक गोष्ट सांगेन आपल्याला, आपण ज्या धर्मामध्ये जन्माला आलो, आपला जो धर्म आहे त्या धर्माच्या बाबतीतली परिपूर्ण माहिती आपल्याला असली पाहिजे. आपला धर्म कोणता नक्की म्हटलं पाहिजे. गर्व से कहो हम हिंदू आहे. हिंदू धर्मामध्ये आमचा जन्म झाला. या हिंदू धर्माच्या धर्मग्रंथाचा परिचय सुद्धा आम्हाला असला पाहिजे. भगवद्गीता आम्हाला आली पाहिजे. रामायण आम्हाला कळलं पाहिजे. रामायण वाचलं पाहिजे. आपण भगवद्गीता ऐकली पाहिजे. बरोबर आहे का? आपण बघा, तुम्ही हे विद्यार्थी जेव्हा जेवायच्या वेळेला आपण गीतेचा कितवा अध्याय म्हणतो? अदा 15 ऊर्ध्वमूल मदशाख छंदांसी यस्य पर्णानि अदश्च ऊर्ध्वं गुणप्रवृद्धा विषय प्रवाला अधश्च मूलाननुसंततानि कर्माणि बंधीनि मनुष्यलोके. इति श्रीमद्भगवद्गीता उपनिषत्सु ब्रह्मविद्यायां योगशास्त्रे श्रीकृष्णार्जुन संवादे पुरुषोत्तम योगो नाम 15. घ्या. बरोबर आहे.
हा कितवा अध्याय आहे भगवद्गीतेचा? 15वा अध्याय आहे. या 15 अध्यायामध्ये असणारी भगवद्गीता, 15व्या अध्यायामध्ये संसारूपी वृक्षाचं वर्णन आहे. संसारूपी वृक्ष हा वृक्ष उलटा आहे. बाकीच्या वृक्षाची मुळं खाली आहेत, पालव्या वर आहेत, पण संसारूपी वृक्ष मात्र उलटा आहे. याची मुळं वरती आहेत. ऊर्ध्व मूलमद शाख अश्वत्थम प्राहुरव्ययम. हे परिचय होण्याकरता आम्ही ज्या ग्रंथामध्ये, आम्ही ज्या धर्मामध्ये जन्माला आलो, त्या धर्माचा धर्मग्रंथ आम्हाला माहिती असला पाहिजे. भगवद्गीता माहिती आहे तुम्हाला किती श्रेष्ठ आहे? भगवद्गीतेचं महत्त्व सांगतो तुम्हाला, ऐका. दुर्दैव असं आहे, सांगू का तुम्हाला, बऱ्याच गोष्टी मोठ्या आहेत, चांगल्या आहेत, पण आम्हाला सहज मिळाल्या म्हणून त्या गोष्टीचं महत्त्व आम्हाला कळलं नाही महाराज. भगवद्गीतेवर आज आंतरराष्ट्रीय स्तरावरती संशोधन सुरू आहे महाराज. आंतरराष्ट्रीय परदेशातले माणसं भगवद्गीतेच्या एका श्लोकाचा आधार घेऊन डॉक्टरेट करतायत, PhD करतायत. पण आमच्या लोकाला आणखीन भगवद्गीतेचं एवढं महत्त्व कळालं नाही माझ्या बाप. ऐका हो, भगवद्गीतेचं महत्त्व सांगतो तुम्हाला. स्वामी विवेकानंद माहिती आहे तुम्हाला? स्वामी विवेकानंद ऐकलं नाव? स्वामी विवेकानंदांचं ऐकलंय? स्वामी विवेकानंद एकदा परदेशामध्ये गेले होते. परदेशामध्ये हिंदू धर्माचं प्रतिनिधित्व करण्याकरता शिकागोला गेले होते. शिकागोला सर्वधर्म परिषद भरली होती आणि सर्वधर्म भाषण केलं होतं. हे हुशार दिसते ते, की नाही? सर्वधर्म परिषद भरली होती आणि सर्वधर्म परिषदेला स्वामी विवेकानंदांना हिंदू धर्माचं प्रतिनिधित्व करण्याकरता पाठवलं होतं. ऐका, त्या धर्मसभेमध्ये सगळ्या धर्माचे धर्मपंडित आले होते. कोणी सुटाबुटात आलं होतं, कोणी कोटात आलं होतं, असे तैट सगळे आलेले होते. स्वामी विवेकानंद भारताचं प्रतिनिधित्व करण्याकरता, हिंदू धर्माचं प्रतिनिधित्व करण्याकरता त्या धर्मसभेमध्ये गेले. धर्मसभेमध्ये गेल्यानंतर त्या भगव्या कपड्यातल्या विवेकानंदाकडे पाहिलं आणि भगव्या कपड्यातल्या विवेकानंदाकडे पाहिल्यानंतर तिथली लोक विवेकानंदाकडे कुत्सित भावनेने पाहायला लागली. थोडंसं कसं द्वेषात्मक दृष्टिकोनातून पाहायला लागली. आपल्याकडे सुद्धा बघा तुम्ही, बऱ्याच वेळेला धोत्रावाला माणूस दिसला की जरा माणसं वेगळ्याच दृष्टीने पाहतात, गबाळ आहे म्हणतात. विवेकानंदाकडे वेगळ्या दृष्टीने पाहायला लागले. स्वामी विवेकानंद एका कोपऱ्यात शांत बसले. एका माणसाने विचारलं, कहाँ से आए हो? विवेकानंदांनी सांगितलं, आय एम फ्रॉम इंडिया. विच इज युअर रिलिजन? तुमचा धर्म कोणता आहे? विवेकानंद कहत आहेत, आय एम हिंदू. मी हिंदू आहे, हिंदू धर्माचं प्रतिनिधित्व करण्याकरता इथे आलोय. आणि मग विचारलं, तुमचा धर्मग्रंथ कुठे आहे? स्वामी विवेकानंदांनी छोट्याशा आकाराची भगवद्गीता त्यांच्या हातात दिली. भगवद्गीता किती लहान आहे माहिती आहे तुम्हाला? तुम्ही जर गोरखपूर प्रेसमध्ये जर भगवद्गीता सगळ्यात लहान साईजची जर म्हटलं तर काड्याची पेटी माहिती आहे तुम्हाला? काड्याची पेटी, काड्याच्या पेटीमध्ये बसू शकते एवढ्या लहान टाईपाची भगवद्गीता आपल्याला उपलब्ध आहे. आणखी पुढे सांगतो, याच्यापेक्षा किती लहान उपलब्ध आहे. मी मागच्या वर्षी श्री क्षेत्र पशुपतीनाथला जाताना, नेपाळला जात असताना मी गोरखपूरला गेलो. गोरखपूरला योगी आदित्यनाथजी ज्या मठाचे मठाधिपती आहेत तिथे आम्ही थांबलो एक दिवस. आणि तिथे आम्ही गोरखपूर प्रेसला मी महाराज मुद्दाम भेट द्यायला गेलो. भेट द्यायला गेल्यानंतर केवळ प्रेस बघितली आणि परत आलो असं नाही, मी बऱ्याच गोष्टीची चौकशी केली. त्यावेळेला तिथल्या एका व्यक्तीने मला बऱ्याच गोष्टी दाखवल्या आणि दाखवता दाखवता त्यांनी एक A4 साईजचा, ऐका, एक झेरॉक्स साईजचा एक पेपर, त्या झेरॉक्स साईजच्या एका पेपरवरती पूर्ण 700 श्लोकाची भगवद्गीता त्यांनी मला दाखवली. उग बारीक बारीक दिसत होतं. मी थोडंसं शंका घेतली. मी म्हटलं, कशावरून ही भगवद्गीता? 700 श्लोक कुठं काय एका पानावर बसतात का? त्यावेळेला त्याने माझ्यासमोर ती छोटीशी दुर्बीण आणून दाखवली. तसला तो भिंग असतो ना तो काचाचा, आणि त्याच्यातून मला दाखवलं. त्यावेळेला अगदी मला जेवढे भगवद्गीतेचे श्लोक पाठ आहेत तेवढे श्लोक मी चेक केले तर मला त्याच्यामध्ये पाहायला सापडले. आकाराने छोटी आहे, छोटासा ग्रंथ आहे भगवद्गीता, पण व्यापकतेने आणि विचाराने फार मोठा आहे महाराज. छोट्याशा आकाराचा भगवद्गीता हा ग्रंथ स्वामी विवेकानंदांनी त्यांच्याकडे दिला. ऐका, त्यांच्याकडे दिल्यानंतर तो ग्रंथ घेतला आणि तिथला तो जो मॅनेजर होता, व्यवस्थापक होता, त्याने तो ग्रंथ असा वर ठेवला. सगळ्या पुस्तकाच्या, सगळ्या ग्रंथाच्या वर ठेवला. 5 मिनिट झालं, काय झालं माहीत नाही, त्याने तो ग्रंथ उचलला, तिथून काढला आणि मधात ठेवला. 5 मिनिटांनी पुन्हा तिथलाही ग्रंथ काढला आणि तो ग्रंथ खाली बुडाला नेऊन ठेवला. 10 ते 15 मिनिटांमध्ये भगवद्गीतेचं 3दा स्थान बदललं, 3दा जागा बदलली. अगोदर वर, नंतर मधात, नंतर खाली. म्हणजे आपल्या भाषेमध्ये डिमोशन केलं म्हणायला हरकत नाही. तुम्ही आम्ही जर ज्या जागी असतो तर लगेच रागवलो असतो, लगेच भांडलो असतो. पण लक्षात ठेवा, सगळ्याच गोष्टी भांडणाने मिळतात असं नाही. काही काही वेळेला शांत राहणं हे सुद्धा मोठ्या माणसाचं लक्षण असते. ऐका, विवेकानंदजी शांत उभे आहेत, बसले आहेत. सर्वात शेवटी स्वामी विवेकानंदांना बोलण्यासाठी 2-5 मिनिटाचा वेळ मिळाला. विवेकानंदांनी भाषणाला सुरुवात केली. कुठे 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 नक्की का हातनूरमध्ये? नाही, शिकागो. स्वामी विवेकानंद असे उभे राहिले
आणि उभे राहिल्याबरोबर विवेकानंदांनी भाषणाला सुरुवात केली आणि भाषणाची सुरुवात करत असताना स्वामी विवेकानंद बोलायला लागले, ऑल माय ब्रदर्स अँड सिस्टर्स, माझ्या बंधू आणि भगिनींनो म्हणायला लागल्याबरोबर टाळ्यांचा कडकडाट झाला. एवढ्या टाळ्या वाजायला लागल्या, एवढ्या टाळ्या वाजायला लागल्या, टाळ्या काही थांबत नाहीत. स्वामी विवेकानंदांनी लोकांना विनंती केली, आय रिक्वेस्ट यू प्लीज स्टॉप युअर क्लॅप्स बिकॉज आय वॉन्ट टू स्पीक विथ यू. मला तुमच्यासोबत काही बोलायचं आहे, तुमच्या टाळ्या थांबवा. तुम्ही जर टाळ्याच वाजवत राहिला तर मला बोलता येणार नाही. आय रिक्वेस्ट यू प्लीज स्टॉप युअर क्लॅप्स, थांबवा टाळ्या. आणि शेवटी विवेकानंद बोलायला सुरुवात करतायत आणि विवेकानंद बोलत असताना सांगतायत, ऐका लक्ष द्या, माझी भगवद्गीता तुम्ही अगोदर वर ठेवली, नंतर मध्ये ठेवली, नंतर खाली ठेवली. का ठेवली आय डोंट नो, मला माहीत नाही. पण तुम्ही जे केलं दॅट इज सुटेबल, ते योग्य आहे. कसं आहे, अगोदर तुम्ही भगवद्गीता सर्वात वर ठेवली, म्हणजे सर्व ग्रंथाच्या कलशाचं स्थान, सर्वात श्रेष्ठ स्थान तुम्ही माझ्या भगवद्गीतेला दिलं. पुन्हा तुम्हाला असं वाटलं की केवळ एकच स्थान देऊन चालणार नाही, तर नंतर तुम्ही भगवद्गीता मध्ये ठेवली, म्हणजे सर्व जगातल्या सर्व धर्मग्रंथाचा हृदय ग्रंथ, गाभा ग्रंथ, मधला ग्रंथ जर कोणता असेल तर तो माझी भगवद्गीता आहे. एवढ्यावर तुम्ही थांबला नाहीत, तर आता तुम्ही माझी भगवद्गीता खाली ठेवलेली आहे आणि भगवद्गीतेच्या वर बाकीचे ग्रंथ आहेत. याचा अर्थ असा आहे, सर्व ग्रंथाचा मूळ ग्रंथ माझी भगवद्गीता आहे आणि भगवद्गीतेवर आधारलेले बाकीचे धर्मग्रंथ आहेत. एवढी महती ज्या भगवद्गीतेची आहे, ती भगवद्गीता आपल्याला कळली पाहिजे महाराज. आणि ती भगवद्गीता ऐकण्यासाठी कृष्णकथेत आलं पाहिजे, ते ऐकण्यासाठी कीर्तनाला आलं पाहिजे, ते ऐकण्यासाठी रामायणाला आलं पाहिजे. आणि आता हे भगवद्गीता, रामायण, महाभारत हे कुणी ऐकलं पाहिजे? म्हाताऱ्याने सांगू ऐकून काय उपयोग आहे का? कुणी ऐकलं पाहिजे? तरुण मंडळीने ऐकलं पाहिजे आणि पोराने ऐकलं पाहिजे. लक्षात ठेवा, ऐका मायबाप, ऐका. आता बाकीचे ज्यांचं वय झालं ना, त्यांचं आता थोडंसं आयुष्य शिल्लक आहे, पण ज्यांचं भरपूर आयुष्य शिल्लक आहे, अशा तरुणांना, अशा लोकांना तुकोबाराय म्हणतात, बाबा हो, आतापर्यंत काही केलं असेल हरकत नाही बरं का. आतापर्यंत तुम्ही लांब बसला असाल हरकत नाही, आतापर्यंत तुम्ही देवापासून लांब असाल हरकत नाही, आतापर्यंत तुम्ही व्यसन केलं असेल हरकत नाही, आतापर्यंत तुम्ही काहीही वाईट केलं असेल तर हरकत नाही. फक्त माझी तुम्हाला विनंती आहे, इथून पुढे मात्र तुमच्या आता तरी पुढे अभंगाच्या पहिल्या चरणातनं तुकोबाराय सांगतो तुम्हाला, आम्हाला सर्वांना. काय म्हणतायत, काय शब्द आहेत? आता तरी पुढे हाचे उपदेश. काळ माहिती आहे तुम्हाला? काळ माहिती आहेत? काळाचे किती प्रकार आहेत? मी काय विचारलं? प्रश्न काय विचारला? प्रश्न काय विचारला?
मी प्रश्न काय विचारला काळाचे प्रकार किती भूतकाळ वर्तमान विठ्ठला तीन काळ आहेत एक भूतकाळ आहे वर्तमान काळ आहे आणि भविष्यकाळ इंग्रजीमध्ये त्याला पास्ट टेन्स प्रेझेंट टेन्स अँड फ्युचर टेन्स पास्ट टेन्सचे एका काळाचे पुन्हा 4 प्रकार आहेत सामान्य चालू पूर्ण अपूर्ण वगैरे वगैरे चला आता हा शब्द भूतकाळासाठी आहे का भविष्य काळासाठी आहे का वर्तमानासाठी आहे वर्तमानासाठी बरोबर आहे आता याचा अर्थ आता या घडीला आता या शब्दाचा अर्थ आता पुढे तुकोबार म्हणतात आता तरी पुढे आता याचा अर्थ आता तरी कर याचा अर्थ आतापर्यंत केलं एखाद्या वेळेला सांगू आपल्याला एखादा माणूस जर सप्ताहाचे 6 दिवस झाले आणि पट्टी जर त्याने जमाच केली नसेल तर आपण त्याला काय म्हणतो सप्ताह संपत आला आता तरी पुढे कशाला आता तरी पट्टी देऊन टाक किंवा आता तरी हे कर उदाहरणार्थ सांगेल आपल्याला आता या शब्दाचा अर्थ आहे या घडीला चालू घडीला महाराजांनी एका अशा अभंगात तर सांगितलंय उपदेश करता करता आतापर्यंत तुमचे डोळे झाकलेले होते आता तरी डोळे उघडा या अभंगाचं एक प्रमाण आहे आता उघडे डोळे जरी तुझ अद्यापी न कळे आतापर्यंत जर तुम्हाला कळलं नसेल तर आता तरी डोळे उघडा आता तरी जागे व्हा बर का आता इथून पुढे उपदेश करतायत आता तरी पुढे लक्ष द्या आता तरी पुढे हाचे उपदेश आता इथून पुढच्या काळासाठी मी उपदेश करतोय कोणता नका करो नाश आयुष्याचा बघा आपण प्रत्येक जण आयुष्याचा नाश करतोय कसा नाश करतोय ऐका माझ्या टाइम आणि त्याच्या पुढे एक शब्द आहे पास बरोबर आहे पास या शब्दाचा अर्थ आहे जाणे निघून जातो बरोबर आहे गाडी आपण म्हणतो ना गाडी आली आणि निघून गेली म्हणजे पास झाली बरोबर आहे मुलगा 9वीतून परीक्षा दिल्यानंतर काय होतो पास होतो म्हणजे थोडक्यात तो पुढच्या वर्गात जातो तसं पुढे जायचंय ना आपल्याला पुढे जायचंय लक्षात ठेवा आतापर्यंत केलं नाही आतापर्यंत व्यर्थ आहे आतापर्यंत आपण या गोष्टी सोडल्या पण इथून पुढे लक्षात ठेवा इथून पुढे जे आपल्याकडे आयुष्य आहे ते आयुष्य एवढ्या सहजासहजी घालवायचं नाही मला इकडचं माहित नाही पण आमच्याकडची बरीच माणसं पत्ते खेळतात तुमच्या गावाला पत्ते माहिती आहेत पत्ते माहिती आहेत पत्ते माहिती आहेत ना एखाद्या पत्ते खेळणाऱ्या माणसाला काय खेळतात त्या पत्त्यामध्ये कोणते प्रकार असतात ही काय माहित नाही म्हणाला हे मला वाटलं सांगतं काय की एखादं पण सापडलं नाही ते चला काय जे असेल ते त्याचे प्रकार असते पत्ते खेळणाऱ्या माणसाला जर आपण विचारलं का पत्ते खेळताय तो सहज म्हणतो काही नाही उग खेळतो कशासाठी टाइम पास म्हणून एक लक्षात ठेवा मायबाप तुम्ही पत्ते खेळले तरी टाइम पास होणार आहे तुम्ही बसून राहिलात तरी टाइमपास होणार आहे तुम्ही भगवंताचं चिंतन केलं तरी टाइमपास होणार आहे फक्त एक गोष्ट लक्षात ठेवा तुमच्या आयुष्यामध्ये गेलेला काळ जो चिंतनामध्ये जातो त्या काळाला आम्ही धन्य काळ म्हणतो चिंतने सरे तो धन्य धन्य काळ सकळ मंगळ मंगळाचे संसार सिंधू नाही हरिदासा गर्भवास कैचा नेनते ते म्हणून आपल्याला मिळालेला हा जो काळ आहे तो कशात घालवावा देवाच्या चिंतनात घालवावा काळ सारवा चिंतने काळ सारवा चिंतने काळ सारवा चिंतने काळ सारवा चिंतने एकांतवासी गंगा स्नाने एकांतवासी गंगा स्नाने एकांतवासी गंगा स्नाने एकांतवासी गंगा स्नाने देवाच्या पूजने देवाच्या पूजने देवाच्या पूजने देवाच्या पूजने हो प्रदक्षिणा तुळशीच्या प्रदक्षिणा तुळशीच्या
सारावा राहिलं ते राहिलं एक राहिलं विठाला विठाला काळ कशात घालवावा महाराज लिहून ठेवतात काळ सारावा चिंतने बरोबर आहे काळ चिंतनात घालवावा आणखीन कशात काळ सारावा चिंतने एकांतवासी गंगा स्नाने देवाच्या पूजने प्रदक्षिणा तुळशीच्या युक्त आहार विहार नियम इंद्रियासी सार नसावी बासर निद्रा बहुभाषण बरं का काळ चिंतनात घालवावा आणखीन आपलं जीवन चिंतन करता 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 इंद्रियाला सुद्धा काहीतरी नियम असले पाहिजेत कीर्तनात सुद्धा नियम आहे कोणता नियम आहे कीर्तनातून उठायचं नाही हा नियम आहे कीर्तनाला मांडी घालूनच बसायचं हा काय आहे नियम आहे कीर्तनात झोपायचं नाही हा काय आहे नियम आहे जसं शाळेत नियम असतात तसे कीर्तनात सुद्धा नियम असले पाहिजेत आणि आपल्या जीवनामध्ये सुद्धा आपल्याला नियम असले पाहिजेत काळ सारावा चिंतने एकांतवासी गंगा स्नाने देवाच्या पूजेने प्रदक्षिणा तुळशीच्या युक्त आहार विहार जेवायला सुद्धा नियम असला पाहिजे बरोबर किती जेवावं माणसाने किती जेवावं बऱ्याच वेळेला आपण जेवायला बसल्यानंतर एखादा माणूस येतो आणि आलेला माणूस सहज काय म्हणतो आपल्याला महाराज काय म्हणतो महाराज जरा सावकाश होऊ द्या असं म्हणतात ना काय म्हणतात सावकाश होऊ द्या म्हटल्यावर तुम्ही काय करता सावकाश होऊ द्या म्हणल्यावर हां बरोबर आहे मन हळूहळू जेवतो बरोबर आहे हळू बरोबर आहे सावकाश म्हटल्यावर दम्मान जेवतो आहे की नाही सावकाश म्हणजे दम्मान पण सावकाश या शब्दाचा व्याकरण दृष्ट्या अर्थ सांगू का सावकाश या शब्दाचा विग्रह करा ज्ञानाय महाराज ज्ञानाय लक्ष द्या सावकाश या शब्दाचा विग्रह केला स अधिक अवकाश इति सावकाश आता त्याचा अर्थ घ्या स म्हणजे सहित अवकाश म्हणजे जागा बरोबर आहे सहित जागा अर्थाला थोडा आलटापालट करा जागे सहित जेवा कळलं का नाही जागे सहित जेवा याचा सरळ अर्थ आहे पोटामध्ये जागा ठेवून जेवा कळलं ना सावकाश या शब्दाचा अर्थ आहे पोटात जागा ठेवून जेवा पोटात थोडा अवकाश ठेवून जेवा आणखी पुन्हा गोष्ट सांगतो भूक लागल्यानंतर जेवढी भूक आहे त्याच्यापेक्षा कमी खाणारी माणसं एक सूत्र सांगतो तुम्हाला जी माणसं जास्त खातात ती माणसं कमी खातात आणि जी माणसं कमी खातात ती माणसं जास्त खातात कळलं का नाही तुम्हाला कळलं का जी माणसं जास्त खातात हाय पंगत व चालू द्या म्हणून जर जास्त खात असतील ती माणसं कमी खातात कारण सांगतो आपल्याला भुकेपुरतं पोटापुरतं खातात ती माणसं स्वतःसाठी खातात आणि भूक संपल्यानंतर सुद्धा जास्तीचं खातात ती माणसं स्वतःसाठी खात नाहीत तर ती माणसं स्वतःसोबत डॉक्टरचं पोट भरण्यासाठी खातात हे लक्षात ठेवा विठ्ठल आपल्या जीवनाला नियम असला पाहिजे युक्त आहार विहार नेम इंद्रियासी सार नसावी बासर निद्रा बहुभाषण झोप नसावी माणसाला झोप असावी का झोप किती तास झोपलं पाहिजे दिवसात एकूण 24 तास आहेत 24 तासापैकी किती तास झोपावं विज्ञान असं सांगतं की माणसाला चांगल्या आरोग्यासाठी सरासरी 6 तासाची झोप पुरेशी आहे 6 तास झोपायचं आणि 18 तास काम करत राहायचं जी माणसं 6 तास झोपतात ती माणसं योग्य पद्धतीने जगतात पण खऱ्या अर्थानं सांगतो जी माणसं जगात मोठी होतात ना त्या मोठ्या असणाऱ्या माणसांना 6 तासाची सुद्धा झोप मिळत नाही मिळत महाराज कधी कोणाला 2 तासाची झोप मी असं ऐकलंय स्वर्गीय भारताच्या माजी पंतप्रधान इंदिरा गांधी फक्त 3 तास झोपायचे असं म्हणतात आताही मोदीजींच्या बाबतीमध्ये असं म्हणतात मोदीजी फक्त 3 तास झोपतात लक्षात ठेवा जेव्हा मोठी माणसं मोठ्या पदावर जातात तेव्हा त्या माणसाला झोप कमी मिळते मायबाप लक्षात ठेवा एखादा माणूस जर मोठा झाला तर त्या मोठ्या झालेल्या माणसावर जळण्यापेक्षा तो माणूस का मोठा झाला रात्रभर तो बसला नाही रात्रंदिवस तो प्रवास केला बरोबर आहे का कीर्तन करत फिरला कथा करत फिरला याही गोष्टीचा मोठेपणा आपल्याला थोडासा वाटला पाहिजे आजकाल माणसं अशी आहेत एखादा माणूस मोठा झाला त्या मोठ्या माणसावरती जळणारी माणसं भरपूर आहेत पण मोठी झालेली माणसं कशी मोठी झाली याचा विचार करणारी माणसं मात्र समाजामध्ये कमी आहेत विठाला पाहिलं तर माणसाच्या आयुष्यामध्ये 6 तासाची झोप आहे जी माणसं 6 तास झोपतात ती व्यवस्थित जगतात काही माणसं तर रात्री 12 तास झोपतात आणि रात्री 12 तास झोपून पुन्हा दिवसा सुद्धा आणखीन 2-4 तास झोपतात महाराजांनी याच्यासाठी झोपेचं एक गणित सांगण्यासाठी का अभंग केलाय अल्प आयुष्य मानव देह
अल्प आयुष मानव देह हो शत गणिले ते अर्धरात्र खाय आशत गणिले ते अर्धरात्र खाय मध्ये बालत्व पीडा रोग क्षय मध्ये बालक विराजय काय भजनासी उरले ते पाहिगा 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 हे राम राम स्मराधी राम राम स्मराधी राम राम स्मराधी राम राम स्मरा अल्पायुष्य मानव देह शब्द गणिले ते अर्धरात्र खाय मध्ये बालत्व पीडा रोग क्षय काय भजनासी उरले ते पाहेगा अल्प आयुष्य मानव देह शत गणिले ते अर्धरात्र खाय मध्ये बालत्व पीडा रोग क्षय भजनाची उरले ते पाहेगा तुकोबारे अभंगात हिशोब सांगतात आपल्या आयुष्याचा. अल्प आयुष्य मानव देह. माणसाचं आयुष्य फार कमी आहे. सरासरी तुकोबारा 100 वर्षाचं आयुर्मान पकडतात. आता तर 100 वर्षे जगत नाहीत माणसं. शतगणिले ते अर्धरात्र खाय 100ची गणना जर केली तर अर्धरात्रीने खाल्लं. मध्ये बालत्व पीडा रोग क्षय काय भजनासी उरले ते पाहे का राम राम. काही आयुष्य बालपणात गेलं, काही आयुष्य आजारपणात गेलं, मग आपल्याला भजनाला आयुष्य किती शिल्लक राहतं सांगा. म्हणून तुकोबारा लिहितात बाबा हो आतापर्यंत बाकीच्या गोष्टीमध्ये भरपूर आयुष्य तुम्ही खर्च केलं, फक्त इथून पुढे मात्र आता झालं ना, आतापर्यंत झालं असेल हरकत नाही, इथून पुढे तुम्ही मात्र तुमच्या आयुष्याचा नाश करू नका. आता तरी पुढे हाचे उपदेश नका करू नाश आयुष्याचा. अगोदर तुकोबाराने सरळ साधं सांगितलं, पुन्हा पुन्हा गोडीने सांगितलं आणि पुन्हा मात्र तुकोबारा म्हणले बाबा तुमचं कल्याण होत असेल, तुमचं पाया पडत असेल, तुमचा जर फायदा होत असेल, अख्खं जग जरी माझ्या पाया पडत असलं तर मी तुमच्या पाया पडतो, तुमचं चित्त शुद्ध करा. अभंगाच्या दुसऱ्या सकाळच्या पाया माझे दंडवत सकाळच्या पाया माझे दंडवत सकाळच्या पाया माझे दंडवत सकाळच्या पाया माझे दंडवत हो सकाळच्या पाया माझे दंडवत सकाळच्या पाया माझे दंडवत सकाळच्या पाया माझे दंडवत सकाळच्या पाया माझे दंडवत हो आपुलाले चित्त शुद्ध करा आपुलाले चित्त शुद्ध करा सकाळच्या पाया माझे दंडवत सकाळच्या पाया माझे दंडवत आपुलाले चित्त शुद्ध करा आपुलाले चित्त शुद्ध करा सकाळच्या पाया माझे दंडवत माझे दंडवत हो सकाळच्या पाया माझे दंडवत आपुलाले चित्त शुद्ध करा आपुलाले चित्त शुद्ध करा आपुलाले चित्त शुद्ध करा सकाळच्या पाया माझे दंडवत आपुलाले चित्त शुद्ध करा हो आपुलाले चित्त शुद्ध करा आपुलाले चित्त शुद्ध करा अभंगाच्या दुसऱ्या चरणाचं गायन संतोष महाराजांनी केलं, सुंदर केलं. शब्द असे आहेत, सकाळांचे पायी माझे दंडवत. तुकोबारा म्हणतात बाबा तुमच्या पाया पडतो मी. ऐका पाया पडण्याच्या बाबतीमधले वेगवेगळे अर्थ मला आपल्या पुढे ठेवायचे आहेत. पाया पडावं का पडू नये रे बाळानो? बोला, पाया पडावं का पडू नये? बोला.
बोल मोठ्याने बोला. पाया मोठ्याने बोला. मोठ्याने. पाया पडावं. पुरुष मंडळी पाया पडावं का पडू नये? झोपले का काय? बोला ना बोला ना. पाया पडा मोकळ्या मनाने सांगा. पाया पडावं का पडू नये? पडलं पाहिजे. पडावं. आता थोडी 2-3 प्रश्न विचारतो. पुरुष मंडळी सगळे उत्तर द्या. कोणी कुणाच्या पाया पडावं? याला काही शास्त्राचे संकेत आहेत. कोणी कुणाच्या पाया पडावं? आता हे सगळे विद्यार्थी मंडळी तुम्हाला महाराज शिकवतात, बरोबर आहे? म्हणजे महाराज कोण आहेत तुमचे? गुरुजी आहेत. गुरु आहे, बरोबर आहे? म्हणजे शिष्याने गुरुच्या पाया पडायला पाहिजे, बरोबर आहे? थोडं बोला. पुढच्या पाया पडावं. शिष्याने गुरुच्या. मुलांनी पुरुष मंडळ बोला. मुलांनी आई वडिलाच्या, बरोबर आहे? मुलांनी पुरुष मंडळ बोला ना. तुम्ही झोपले करावं असं बोला. बोला मोकळ्या मनाने बोला. हां बाळांनो तुम्ही थांबा थोडं. शिष्यानी पुरुष मंडळी बोला. शिष्यानी वयामानानुसार ऐकायला कमी येते मला. मोठ्याने बोला. शिष्यानी गुरुच्या. मुलांनी आई वडिलाच्या. नवऱ्याने म्हणले बायकोच्या नात काय घेता? विठाला विठाला म्हणजे नेमकं म्हणजे चुकून शब्द गेला का खरं आहे? मला थोडं कळलं तर बरं होईल. कसं आहे? चुकून गेलं ना चुकून. पण एक वाक्य बोलतो बाळांनो. पुरुष मंडळी काय म्हणले? सहज बोलता बोलता असं म्हणले, नवऱ्याने बोला बोला. नवऱ्याने बायकोचे असं ते म्हणले, बरोबर आहे की नाही? हे वाक्य चूक आहे का बरोबर आहे? अचूक का चूक? हे जास्त हुशार असे विचार करत बसतात मला. हा चला लक्षात ठेवा. ते काय पुरुष मंडळी काय म्हणले? नवऱ्याने बायकोच्या पाया पडावा असं ते म्हणले. मी नाही. हा काय म्हणले ते? नवऱ्याने बायकोच्या. हे वाक्य चूक आहे का बरोबर आहे? नक्की नक्की. त्यांनी म्हणलेलं वाक्य 1-2 नाही 100% बरोबर आहे. तुला नाही कळायचं, थांब जरा, कळल तुला. कळल. आता ऐका पुरुष मंडळी, ऐका ऐका मायबाप, ऐका. हो ऐका. विनोद झाला की थोडंसं हसायचं, लगे आपल्या मूळ मुद्द्याकडे यायचं. आपल्याकडे वेळ फार कमी आहे. मी असं म्हणेल, माणसाने कशातच वेळ, हसण्यासुद्धा जास्त वेळ वाया घालायचं नाही. आपल्या चिंतनाकडे यायला पाहिजे. लक्ष द्या. तुम्ही पाया पडत नाहीत, पण सहज शब्द गेला, बायकोच्या पाया पडावं. मी असं म्हटलं की हातनूरमधली माणसं 99 नाही 100% माणसं बायकोच्या पाया पडतात. हे वाक्य चूक का बरोबर? काय झालं? चुकलं म्हणल्या का? नाही. लक्ष द्या माझ्याकडे, लक्ष द्या माझ्याकडे, लक्ष द्या माझ्याकडे, लक्ष द्या. हा ऐका ऐका ऐका. मी काय म्हटलं? हातनूरमधली जवळपास 100% माणसं 99.99 कसा पाया पडतो? ऐका माझ्या बाप, थोडं लक्ष द्या हो. ऐका माझ्याकडे. पंढरपूरचा महिन्याचा वारकरी आहे बाप. गळ्यामध्ये तुळशीची माळ आहे. महिन्याच्या एकादशीला पंढरपूरला जातो. दर शिवरात्रीला महादेवाच्या मंदिरात येतो. दररोज न चुकता महादेवाची सेवा करतो. कीर्तनाला समोर येऊन बसतो. असा वारकरी महाराज चांगला माणूस म्हणून परिसरात सगळीकडे ख्याती. आणि असं करता 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 असं करता करता एवढा परमार्थ करता करता अख्खा परिसर, अख्खं गाव त्या माणसाच्या पाया पडतं. पण त्याचं पोरग जर वाईट वागत असेल, दारू पित असेल, व्यसन करत असेल, तर तो बाप पोराला आतल्या घरात घेतो आणि त्या पोराला सांगतो, बाळा अख्खा समाज माझ्या पाया पडतो, सगळं गाव माझ्या पाया पडतो, पण मी तुझ्या पाया पडतो रे, असं वागू नको. कळलं ना माय बाप? का? पाया पडण्यामागचा दृष्टिकोन लक्षात घ्या. बापाला एकच वाटतंय की या पोराचं वाटोळ होऊ नये, म्हणून मी बाप असताना सुद्धा, मोठा असताना सुद्धा तुझ्या पाया पडतो. जसं बाप पोराच्या पाया पडायला तयार होतो, तसं तुकोबाराय या अभंगाच्या माध्यमातून म्हणतायत, अख्खा समाज, अख्खं जग जरी माझ्या पाया पडत असलं तर मी तुमच्या पायावर साष्टांग दंडवत घालतो रे बाबा. सकळांचे पायी माझे दंडवत, तुमच्या पायावर दंडवत घालतो. काय करा? आपलं सर्वांचं चित्त शुद्ध करा. फार घाण भरली महाराज आपल्या चित्तामध्ये, आपल्या शरीरामध्ये एवढी घाण आहे, एवढी घाण आहे. घाणीची कितीतरी अभंग आपल्याला पाहायला सापडतील महाराज. शरीर दुर्गंधीचं कोठार आहे, दुर्गंधीचं भांडार आहे. नाही अपवित्र या शरीरा ऐसे, या शरीरासारखं अपवित्र या जगात दुसरं कोणतं नाही. किती घाण आहे. आणि शरीराला शुद्ध करण्याची कितीतरी साधनं बाजारामध्ये उपलब्ध आहेत, बरोबर आहे? शरीर आपण दररोज सकाळी सकाळी शुद्ध करतो. कसं?
स्नान करतो की नाही? स्नान करतो की नाही? स्नान करत असताना, आंघोळ करत असताना आपण काय काय लावतो अंगाला? साबण लावतो. आणखीन काय? शॅम्पू लावतो. साबणाचे नाव माहिती आहे तुम्हाला? साबण 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 माहिती आहे? साबणाचं नाव सांगा एखाद्या. संतूर, हा लाईफबॉय, हा लक्स, डेटॉल, हा पटपट पटपट पटकन पट. ऐ कोणतं साबण लावतो? हा संतूर. ते मला तुला साबण नाही वाटतं. हा 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 संतूर 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 हा संतूर, सगळे संतूर. बरं चला, काय हरकत नाही. संतूर अंगाला साबण लावतो. महाराजांनी एक अभंग केला. अभंग तुम्ही कितीही साबण लावा आणि तुमचं जीवन जर पवित्र नसेल तर साबण काय करणार? काय करील साबण हरी, काय करील साबण, ओ काय करील साबण, काय करील साबण. नाही निर्मळ जीवन, नाही निर्मळ जीवन, काय करील साबण, काय करील साबण, काय करील साबण, काय करील साबण. हो नाही निर्मळ जीवन, नाही निर्मळ जीवन, काय करील साबण, काय करील साबण, हो काय करील साबण, काय करील साबण. तुमचं जीवनच जर निर्मळ नसेल तर साबण लावून काय उपयोग आहे? काय होणार आहे साबणाने? बरोबर आहे का? साबणाने कदाचित बाहेरची शुद्धी होईल. नंतर आणखीन ते केस साफ करण्याकरता, केस शुद्ध करण्याकरता आणखीन काय लावतात? शॅम्पू लावतात का? शॅम्पूचं नाव माहिती आहे तुम्हाला? मग सांगा एक दोन. ओय शॅम्पू, हा डव, हा काय पाट्याच पोरं हुशार आहे. चला, म्हणजे तुम्ही शॅम्पू लावता. चला, मी असं म्हणेल की काही काही जणांनी शॅम्पू लावले. बऱ्याच लोकांनी शॅम्पूसाठी टेम्पो विकले पण शॅम्पू नाही सोडले. महाराज काय त्या शॅम्पूवर प्रेम, एवढं शॅम्पूवर प्रेम. माहिती आहे तुम्हाला? ते शॅम्पूची जाहिरात पाहिली तुम्ही? ती जाहिरात कशी दाखवतात माहिती आहे? शॅम्पू लावण्याच्या अगोदर त्या बाईची त्या कंगवाच केसातून असं खाली येत नाही. बरोबर आहे? ती किती वडते तरी येत नाही. ट्रॅक्टर लावून वडलं तरी येत नाही. पण शॅम्पू लावला की तो एक्सप्रेस हायवे तयार होतो. ही सगळी अतिशोक्ती नावाचा अलंकार आहे महाराज. लक्षात ठेवा. काळ्या माणसाला किती पावडर लावली तरी ते काय गोरा होणार आहे का? होणार आहे? नाही. तसं कुणाला जर योगायोग लागत असेल तर ते असं ओढून घेऊ नका. ऐका हो माय बाप. शॅम्पूने किंवा साबणाने सौंदर्यात बदल होत नाही. आणखी पुढचं वाक्य बोलू का? माणूस, पुढचं वाक्य ऐका. माणूस दिसायला काळा असला का म्हणून काय झालं? काला असला तर काय झालं? अरे काले है तो क्या हुआ? विढाला विढाला. माणूस शरीराने काळा असू द्या, स्वभावाने पांढरा असला पाहिजे, शुद्ध असला पाहिजे. चला आणखी पुढे बोलू का मायबाप? बोलतोच एक वाक्य. माणूस शरीराने अपंग असला तरी चालतो, शरीराने दिव्यांग असला तरी चालतो. अष्टावक्र नावाचे एक ऋषी होते. 8 जागी वाकडे होते महाराज. 8 जागी वाकड्या असणाऱ्या अष्टावक्र ऋषींनी जनक महाराजांना उपदेश केला. जनकांना साधा अधिकार होता का? अष्टावक्र ऋषी जनकांना म्हणतायत, राजा अरे आदमी का शरीर टेढ़ा मेढ़ा हो सकता है लेकिन उसकी आत्मा कभी टेढ़ी मेढ़ी नहीं हो सकती. राजा गन्ना टेढ़ा मेढ़ा हो सकता है लेकिन गन्ने का रस कभी टेढ़ा मेढ़ा नहीं. उस डोंगा परी रस नो हे डोंगा, काय फुलला शिवरली अंगा, काय फुलला शिवरली अंगा, काय फुलला शिवरली डोंगा परी रस नो हे डोंगा, काय फुलला शिवरली रंगा, काय फुलला शिवरली रंगा, काय फुलला शिवरली रंगा. महाराजांनी अभंग लिहिले याच्यासाठी. ऊस डोंगा म्हणजे वाकडा समजा आपल्या भाषेत. ऊस डोंगा परी रसनो हे डोंगा, काय भुलला वरलिया रंगा. माणसाचं शरीर वाकडं तिकडं असू द्या
माणूस दिसायला कसाही असू द्यात महाराज, तो स्वभावाला वागायला गोड असला पाहिजे, सुंदर असला पाहिजे. ऐका हो मायबाप, शॅम्पूची जाहिरात सांगत होतो नाही की शॅम्पू लावण्याने, साबण लावण्याने कदाचित बाहेरची शुद्धी होईल, पण अंतःकरणातली शुद्धी कोण करणार आहे? किती घाण आहे आपल्या अंतःकरणामध्ये, किती घाण आहे सांगू का? मला रात्री कोणाचं योगेश महाराज कीर्तन होतं ना, रात्री कोणाच होतं? भागवत महाराजांचं किंवा कल्परवाच्या कीर्तनकाराचं. मला जर कोणी आल्या जर म्हटलं, मला कोणतरी म्हणलं आल्या बापूसाहेब महाराजांची कथा खूप सुंदर होत आहे, खूप कथा छान चालू आहे, खूप कथा चांगली चालू आहे, असं एक दोघं जर आल्यानंतर म्हणले, पण ते ऐकत असताना माझ्या पोटात असा एवढा मोठा गोळा उठला. का? दुसऱ्याला चांगलं म्हणलेलं सहन व्हायला मनाचा मोठेपणा लागतो मायबाप. दुसऱ्याचं चांगलं ऐकायला मिळालं की आम्हाला पुढीलाचा घात इच्छिताती, पुढीलाचा घात इच्छिताती, पुढीलाचा घात इच्छिताते, पुढीलाचा घात इच्छिता. जेने नाही केले आपुले सोहित, जेने नाही केले आपुले सोहित, पुढीलाचा घात इच्छिताते, हो पुढीलाचा घात इच्छिताते. जेने नाही केले आपुले स्वहित, जेने नाही केले आपुले स्वहित, पुढीलाचा घात इच्छिता, पुढीलाचा घात इच्छिता, पुढीलाचा घात इच्छिता. स्वतःचं हित केलं नाही पण दुसऱ्याचा मात्र घात व्हावा वाटतो, हे चित्त अशुद्धीचं लक्षण आहे. माझ्या जीवनात एक घडलेला प्रसंग सांगतो महाराज. असंच एका गावाला कीर्तन करून आमची काही टाळकरी मंडळी परत जात होती. दोघं जण गाडीवर प्रवास करत असताना, ऐका थोडं लक्ष द्या, प्रवास करता करता वाटेत त्यांना चोराने अडवलं त्यांना, मारहाण केली. जवळचा मोबाईल होता, लोकांनी दिलेलं जे काही कीर्तनाचं जे काही पाकिट असेल, खेळू दे त्याला, खेळू दे, आजीसोबत आला असेल ते. चला, ते मोटरसायकलवर जात होते, चोराने त्यांना अडवलं, मारहाण केली, मोबाईल घेतला, पैसे घेतले आणि दोघांनाही एका झाडाला बांधून टाकलं, तोंडाला चिकटपट्टी लावली. ऐका लक्ष द्या. तो माणूस मला सांगत होता, महाराज देव आठवला, साक्षात पांडुरंग आठवले, महादेव आठवले, कीर्तन करून येताना जर लोक मारत असतील तर कुठे आहे देव, असं वगैरेच काय चिडून बोलायला लागले. म्हणजे महाराज एवढं दुःख झालं, एवढं वाईट वाटलं, आम्ही रडायला लागलो. पण अर्ध्या एक तासानंतर त्या रस्त्याने पुन्हा एक दुसरी मोटरसायकल आली. ऐका, दुसरी मोटरसायकल आल्यानंतर त्यांनाही बांधलं, त्यांनाही मारलं आणि आमच्या बाजूच्या झाडाला बांधून टाकल्यावर जरा आम्हाला बरं वाटलं. कळलं ना मला काय बोलायचं ते? माणसाला स्वतःच्या दुःखापेक्षा दुसऱ्याला नाही ना त्याचं फार समाधान वाटतं. आणखी पुढे सांगू का? लाईट माहिती आहे, लाईट आपल्या घरातली जर लाईट गेली, लाईट गेल्यानंतर आपण काय करतो? नाही, आपण काय करतो? आधी बाहेर येतो आणि सगळ्याची गेली का फक्त आपलीच गेली बघतो. कळलं ना? मग आपली लाईट नसल्यानंतर जेवढं दुःख होतं त्याच्यापेक्षा सगळ्याचीच गेली ना, मग काय हरकत नाही, बसा निवांत. माणसाचा स्वभाव असा आहे, दुसऱ्याचंही नुकसान झालं, दुसऱ्याचं वाटोळं झालं की आम्हाला चांगलं वाटतं आणि दुसऱ्याचं चांगलं झालं की आम्हाला वाईट वाटतं. एक म्हातारी डॉक्टरकडे गेली, हातनूरची नव्हती, सेलूची होती समजा. डॉक्टरकडे गेली, डॉक्टरला आपलं दुःख सांगायला लागली. डॉक्टर साहेब पोट दुखतंय. डॉक्टरने विचारलं, काही शिळपाकं खाल्लं होतं का? नाही. काही जड वस्तू उचलली होती का? नाही. काही ऑपरेशन वगैरे केले का? नाही. काही त्रास? काही नाही. 15 प्रश्न डॉक्टरने विचारले, सगळ्याचं उत्तर नाही 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 नाही. शेवटी डॉक्टरने एक शेवटचा प्रश्न विचारला, नेमकं केव्हापासून तुमचं पोट दुखतंय? तिने सांगितलं, शेजाऱ्याच्या बोरला 5 इंच पाणी लागलं तेव्हापासून दुखतंय. सांगा आता कोणतं औषध द्यावं डॉक्टरने? दुसऱ्याचं जर चांगलं झालं तर आम्हाला बरं वाटावं आणि दुसऱ्याचं जर वाईट झालं तर आम्हाला आनंद व्हावा, हे चित्त अशुद्धीचं सर्वात मोठं लक्षण आहे. म्हणून तुकोबाराय बोलतात, बाबा आयुष्याचा तर नाश करूच नका, पण तुमच्या पाया पडतो
तुमचं चित्त शुद्ध करा. सकळांचे पायी पाशे दंडवत आपुलाले चित्त शुद्ध करा. आणि एकदा का चित्त शुद्ध केलं की चित्त शुद्ध करून बाकीचं काही करण्यापेक्षा भगवंताचं चिंतन करा. त्याच्यामध्ये तुमचं हित आहे. अभंगाच्या 3ऱ्या चरणात हित ते करावे देवाचे चिंतन. हित ते करावे देवाचे चिंतन. हो हित ते करावे देवाचे चिंतन. 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 ते करावे देवाचे चिंतन. हित ते करावे देवाचे चिंतन. हो करुणिया मन शुद्ध भावे. करुणिया मन शुद्ध भावे. करुणिया मन सुधा भावे. करुणिया मन सुधा भावे. करुणिया मन शुद्ध भावे. करुणिया मन शुद्ध भावे. करुणिया मन सुधा भावे. करुणिया मन शुद्ध भावे. सकळाच्या पाया माझे दंडवत. सकळाच्या पाया माझे दंडवत. सकळाच्या पाया माझे दंडवत. सकळाच्या पाया माझे दंडवत. अभंगाचं 3रं चरण पौळ महाराजांनी गायलं. सुंदर गायलं. शब्द असे आहेत. हित ते करावे देवाचे चिंतन. काय करा? एकदा का तुमचं चित्त शुद्ध झालं की बस त्या चित्त झालं की देवाचं चिंतन करा. चित्त शुद्ध तरी शत्रु मित्र होते. 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 व्याघ्रहीण खाती सर्पतया. चित्त शुद्ध तरी शत्रु मित्र होती. व्याघ्रहीण खाती सर्पतया. चित्त शुद्ध तरी शत्रु मित्र होती. 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 चित्त शुद्ध तरी शत्रु मित्र होते. चित्त शुद्ध तरी शत्रु मित्र होते. व्याघ्रहीण खाती सर्पतया. चित्त शुद्ध तरी शत्रु मित्र होते. चित्त शुद्ध तरी शत्रु मित्र होते. चित्त शुद्ध तरी शत्रु मित्र होते. चित्त शुद्ध तरी शत्रु मित्र चित्तशुद्धीचं हे लक्षण आहे. आपलं चित्त शुद्ध करा. चित्त जर शुद्ध असेल तर दुष्ट व्यक्ती सुद्धा आपले मित्र होऊ शकतात. चित्त शुद्ध करा आणि चित्त शुद्ध करून भगवंताचं चिंतन करा. भगवंताचं चिंतन करणं याच्यामध्ये तुमचं हित आहे. हित ते करावे देवाचे चिंतन. करोनिया मन शुद्ध भावे किंवा करोनिया मन एकविध देवाचं चिंतन करावं. ऐका मायबाप, माणसाच्या आयुष्यामध्ये चिंता आहे पण चिंता करायची नाही, चिंतन करायचं. बरोबर आहे. चिंता करतो आपण प्रत्येक गोष्टीला. चिंता आहे का नाही? आता सध्या आपल्याला चिंता आहे. कीर्तन नेमकं कधी संपतं कोणास ठाऊक. चिंता आहे का नाही तुम्हाला? प्रत्येकाला चिंता आहे. प्रत्येकाच्या जीवनामध्ये चिंता आहे मायबाप. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, चिंता ही माणसाला सुखाने जगू देत नाही आणि चिंतन हे माणसाच्या जीवनामध्ये दुःख कधी येऊ देत नाही. चिंता करायची नाही. चिंता केल्याने काय होतं सांगतो आपल्याला. चिंता जर असेल तर माणसाला जेवण जात नाही.
चिंता जर असेल तर माणसाला झोप लागत नाही. पुन्हा एक गोष्ट सांगतो आपल्याला, पक्वान्नाचं ताट वाढलेलं असताना सुद्धा जर खावं वाटत नसेल तर समजा याला कशाची तरी चिंता आहे. चांगली गादी अंतरायला आहे पण पडल्या पडल्या झोप लागत नसेल तर समजा याला चिंता आहे. ज्याला चिंता नाही ती माणसं गादी तर सोडा, नुसतं पोतं अंतरलं तरी झोपे जातात. काही माणसं घरी तर झोपे जातात सोडून द्या, कीर्तनात सुद्धा आल्याबरोबर झोपतात. किती सुखी माणसं आहेत महाराज त्यांना. आम्ही म्हणतो रामकृष्ण हरी, ते म्हणतात झोप झाली बरी, कीर्तन झालं म्हणतात चला आता घरी. काय सुखी माणसं असतात महाराज, त्यांना चिंता नाही काही नाही, का हे नाही. चिंता सोडलेली माणसं अशी निश्चिंत जीवन जगत असतात. आणि ज्यांच्याकडे चिंता आहे ती माणसं अशी बघा तुम्ही, जेवत नाहीत, झोप लागत नाही. सुभाषितकार फार सुंदर बोलतायत, चिता चिंता समानस्तो बिंदुकारे विषम्यता, चिता दहती निर्जीवम सजीवम दहती चिंता. हा गेलेल्या माणसाला जाळते तिचं नाव आहे चिता. बरोबर आहे. मेलेल्या माणसाला जाळते तिला काय म्हणावं? मेलेल्या माणसाला जाळते तिला काय म्हणावं? हा चिता. तुला कशी चिंताच नाही वाटते. मेलेल्या माणसाला जाळते तिचं नाव आहे चिता. आणि जिवंत असणाऱ्या माणसाला जिवंतपणे जाळण्याचं काम करते तिचं नाव आहे चिंता. चिंता काय करते 2 मिनिटात सांगतो, पुढच्या चरणाकडे वळतो. ऐका. कोकणातली म्हातारी आपल्या मराठवाड्यात आली. आपल्या सेलू परिसरामध्ये कापसाचं भरपूर पीक आहे. कोकणातल्या म्हातारीला कापसाचं पीकच माहीत नाही. तिला फक्त कापसाचा एवढाच उपयोग माहीत होता. कोणता? कापसाच्या वाती करतात आणि देवाला लावतात, एवढाच उपयोग माहीत होता तिला, बाकी उपयोगच माहीत नाही. कोकणातली म्हातारी घरी आली, मुलीच्या घरी आली आणि आल्याबरोबर मुलीच्या घरी चांगला 10-20 बॅग कापूस होता. तो सगळा वेचून भावना आहे म्हणून ढाळजत म्हणा किंवा बैठकीत रचून ठेवला होता. म्हातारी आल्याबरोबर पाय धुते न धुते तेवढ्यामध्ये तिने ते सगळा कापूस पाहिला आणि कापूस पाहिल्याबरोबर ती म्हटली पोरीला, बाप रे पोरी, एवढा कापूस, एवढ्या कापसाच्या वाती कधी कराव्या? पोरीने सांगितलं, आई या कापसाच्या वाती करायच्या नसतात, हा कापूस विकायचा असतो. तिच्या मनातलं काही जाईच ना. चहाचा कप समोर आला तरी तिच्या मनात एकच विचार, एवढ्या कापसाच्या वाती कधी कराव्या. जेवण पुढे आलं तर एकच विचार, एवढ्या कापसाच्या वाती कधी कराव्या. म्हातारी झोपेना जेवेना. जावई बापूने दुसऱ्याच दिवशी दवाखान्यात नेलं. कितव्या दिवशी? बोला पटापट बोला. कितव्या दिवशी? दुसऱ्या दिवशी. कुणी? जावई बापूने. सासू होती म्हणून दुसऱ्या दिवशी नेलं. कळलं का तुम्हाला? सासू होती म्हणून दुसऱ्या दिवशी, माय असती तर 8व्या दिवशी नेली असती. कळलं ना मला काय बोलायचं ते? सासूबाईला दवाखान्यात नेलं. डॉक्टरने सगळं चेकअप केला, ब्लड टेस्ट केलं, BP काय जे असेल ते सगळं टेस्ट केलं. सगळी रिपोर्ट नॉर्मल आली होती. डॉक्टरने सांगितलं हिला घरी घेऊन जा, काहीच झालेलं नाही. जावई बापून सांगितलं, डॉक्टर तुमची जेवढी फीस आहे त्याच्यापेक्षा जास्त फीस देतो, पण म्हातारीला ॲडमिट ठेवा. अरे झालं काहीच नाही ना. नाही ॲडमिट तर ठेवा. 2 दिवस म्हातारी दवाखान्यात ॲडमिट. दवाखान्यात पडल्या पडल्या तिच्या मनात एकच विचार, एवढ्या कापसाच्या, बोला बोला, एवढ्या कापसाच्या वाती कधी. सारखं तिच्या मनात एकच विचार, एवढ्या कापसाच्या वाती कधी कराव्या, वाती कधी कराव्या. 2 दिवस झालं आणि 2 दिवस झाल्यानंतर एक लहान लेकरू, असं एक लहान छोटंसं लेकरू, ह्याच्या एवढं असलं, असं लहान लेकरू, ते असं छोटंसं 1ली 2रीचं 4थीचं लेकरू आलं. ते म्हणला वडला काढायला, म्हणलं बाबा. नाही बाबा नसेल म्हणलं, ते पप्पा म्हणलं असेल. पप्पा. पप्पा म्हटलं पाहिजे वडिलाला, आहे की नाही? पप्पाला, आईला मम्मी म्हटलं पाहिजे, बापाला डॅडी म्हणलं पाहिजे, आहे की नाही? तू काय म्हणतो आईला? आई येडपट आहेस. तू काय म्हणतो रे? आई येडपट आहे. तू काय म्हणतो? मम्मी. हे 1 नंबर हुशार आहे, ह्याच्यासाठी टाळ्या वाजवा एकदा. हे मम्मी म्हणलं, आईला असं मम्मी म्हटलं पाहिजे. हे येडपट लोक आई म्हणले, आहे की नाही? मम्मी म्हटलं पाहिजे. असं हात वर कर, मम्मी म्हणणार, हात वर लेकर. हां तू काय म्हणतो रे आईला? आई. येडपट आहे तू. तू काय म्हणतो लाल शर्टवाला? आई. बरं ठीक आहे. आईला मम्मी म्हटलं पाहिजे. काय म्हटलं पाहिजे? मम्मी म्हटलं पाहिजे आईला. हां असं मम्मी म्हटलं पाहिजे. आता मम्मी या शब्दाचा अर्थ सांगतो तुम्हाला. मम्मी. इजिप्त देशामध्ये माणूस मेला. इजिप्त संस्कृती, हां जशी भारताची सिंधू संस्कृती आहे तशी नाईल नदीच्या किनाऱ्यावरती इजिप्त संस्कृतीचा उदय झाला. इजिप्त संस्कृतीमध्ये माणूस मेला की मेलेल्या माणसाचं शरीर, ऐका, मेलेल्या माणसाचं शरीर काचाच्या पेटीत ठेवतात आणि काचाच्या पेटीत ठेवलेल्या त्या शरीराला मम्मी असं म्हणतात. मम्मी या शब्दाचा अर्थ आहे आपल्या भाषेमध्ये मेलेलं शरीर. आणखीन सोपं करतो, मम्मी याचा अर्थ होतो मड. मम्मी म्हणजे काय? मम्मी म्हणजे मड अर्थ होतो.
इथून पुढे आईला मम्मी म्हणायचं नाही. झालं आता एक तरी लेकरू सुधारलं. मम्मी म्हणायचं नाही. काय म्हणायचं? मम्मी म्हणायचं नाही. काय म्हणायचं? आई म्हणायचं. काय म्हणायचं? आई म्हण. आई. मम्मी म्हणायचं नाही बरं का बाळांनो, लक्षात ठेवा. आईला मम्मी कधी म्हणायचं नाही, आई म्हणायचं. आई. बापाला वडिलाला काय म्हणतो रे तू? हा पप्पा. हुशार आहे. तू काय म्हणतो? डॅडी कोणी म्हणतो की ते डॅडी नाही. ते आता गप्प बसलो. त्याला वाटते पहिल्यांदा माझ्याकडे आला, आता न बोललेलं बरं. नाही की नाही. टाळकरी मंडळी, ए वारकरी टाळकरी. हा हा नाही नाही, हे छोटा टाळकरी काय म्हणतो वडिलाला? पप्पा. हा हा पप्पा. आता ऐका, नवीन एक शब्द आहे बापाला, डॅडी. बरोबर, डॅडी म्हणतात ना, मम्मी डॅडी. हा, डॅडी या शब्दाचा अर्थ सांगतो तुम्हाला. डॅडी हा शब्द कुठून तयार झाला? इंग्रजीमध्ये एक शब्द आहे DEATH, डेथ म्हणजे मरणे. त्याचं दुसरं रूप, क्रियापदाची 3 रूप असतात. त्याला व्याकरणामध्ये पास्ट पॅसिव्ह पार्टिसिपल म्हणावं. डेथ पहिलं रूप आहे, डेड दुसरं रूप आहे, डेड हे तिसरं रूप आहे. डेथ म्हणजे मरणे, डेड म्हणजे मेलेला, डेड म्हणजे मरून गेलेला. त्या डेडला वाय लावलं आणि क्रियापदाचं नाऊन झालं, नाम झालं. आणि डेडी याचा अर्थ होतो मरून गेलेला बाप. म्हणून बापाला कधी डॅडी म्हणायचं नाही. आता तर ते बी गेलं महाराज. आता तर नवीनच आलंय. नवीनच आलं आपल्या खेड्यात. बरं आहे थोडं, मोठ्या मोठ्या शहरात मम्मी बी गेलं. आता नवीनच आलंय आईला मॉम म्हणतात महाराज. म्हणतात आईला मॉम म्हणतात. आता बापाला काय पॉम पण तिथं काय का कोण असतं? विठाला लहान लेकरू वडिलाकडे आलं आणि वडिलाला म्हणलं बाबा आजीला काय झालं? वडिलांनी सांगितलं बाळा झालं तर काहीच नाही, म्हातारी तर नीट नाही, काय करावं? म्हणलं मला दवाखान्यात घेऊन चला, मी आजीचा आजारच बरा करतो. बापाने सांगितलं अरे मोठे मोठे डॉक्टर थकले, MBBS MD झालेले डॉक्टर थकले, त्यांना निदान होणार, तू काय करणार? घेऊन तर चला मला दवाखान्यात. बापाने शेवटी त्याला दवाखान्यात नेलं. दवाखान्याच्या गेटला गेल्यावर ते पोरगं म्हणलं बाबा तुम्ही इथंच थांबा. आणि ते पळत 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 वार्ड नंबर 3 मध्ये गेलं. मी तिथेच होतो. म्हातारी अशी पडल्या पडल्या पंख्याकडे बघत होती. तिच्या मनात एकच विचार होता, एवढ्या कापसाच्या सारखं एकच विचार, एवढ्या कापसाच्या. ते लेकरू पळत पळत आलं, म्हणलं ए आजी, ए आजी, ए आजी. हळूच डोळे उघडले. काय झालं रे बाळा? काय झालं रे? आजी सकाळी आई स्वयंपाक करत होती, काय सांगू तुला, आणि स्वयंपाक करता करता चुलीतला विस्तू उडाला आणि कापसावर पडला, अख्खा कापूस जळून गेला. बरं झालं रे बाबा, वातीचं टेन्शन. बघता काय माझ्याकडे घरी आली 4-4 भाकरी खायला लागली. दृष्टांत संपला. दृष्टांत संपला. लक्षात घ्या, रोग शरीराला झाला नव्हता, तर तो रोग मनाला झाला होता. आणखी पुढचं वाक्य बोलू. कोरोनाच्या काळामध्ये कोरोना नावाच्या आजाराने जेवढी माणसं मेली, त्याच्यापेक्षा जास्त कोरोनाच्या चिंतेने माणसं मेली महाराज. चिंतेने माणसं मेली. न होणाऱ्या माणसाला सुद्धा झालं का काही की वाटायचा, आणि त्याच्यातून माणसं गेली महाराज कितीतरी. मी तर नेहमी एक वाक्य सांगत असतो, कोरोनाच्या अगोदर जर तुम्ही देवाच्या एकदा पाया पडत असाल, तर कोरोनाच्या नंतर देवाच्या 2दा पाया पडलं पाहिजे. का? कोरोनाच्या नंतरचं आयुष्य म्हणजे आपल्याला बोनसचं आयुष्य. पैसे ठेवायला जागा नाहीत महाराज. अशी माणसं, पैसे ठेवायला जागा नाहीत अशी माणसं बेड वाचून तडफड तडफड मेली. काय म्हणे तुमचं बोला. ज्यांच्याकडे 10-10, 5-5, 20-20 डॉक्टर नोकरीला आहेत, अशा दवाखान्याचे चालक असणारे मोठे मोठे माणसं तडफड तडफड मेली महाराज. ऐश्वर्यवान माणसं काय कमी होतं, अगदी मोठी मोठी माणसाची तडफड तडफड मेली. अशा कोरोनाच्या काळामध्ये तुम्ही आम्ही जिवंत राहिलो. परमेश्वराचे उपकार आहेत, महादेवाचे उपकार आहेत, नागनाथाची कृपा आहे. पण कोरोनाच्या अगोदर जर तुम्ही एकदा पाया पडत असाल, तर कोरोनाच्या नंतर बोनसचं आयुष्य मिळालं म्हणून 2दा पाया पडलं पाहिजे. बरबे झाले आजीवनी, नाही पडी लोकाळाचे आहारी, उरले ते हारी तुम्हासी अर्पण. बरबे झाले आजीवनी, नाही पडी लोकाळाचे आहारी, वाचून आलो धवरी,
झालं, आपण मृत्यूच्या आहारी पडलो नाही. फक्त एक करायचं, आता उरलेलं आयुष्य भगवान परमात्म्याला समर्पण करायचं. मग लक्षात ठेवा, काय करायचंय? देवाची चिंता करायची नाही, तर देवाचं काय करायचं? चिंतन करायचं. हित ते करावे देवाचे चिंतन, करोनिया मन एकविध किंवा करोनिया मन शुद्ध भावे. लक्षात ठेवा, देवाचं चिंतन करणं याच्यामध्ये हित आहे. तुकोबारा म्हणतात, ऐका ऐका, एखाद्या तुम्हाला जर मी 100 रुपये दिले, 100 रुपये दिले आणि तुम्हाला सांगितलं 100 म्हणण्यापेक्षा 1000 रुपये दिले आणि तुम्हाला सांगितलं या 100 रुपयाचा तुम्ही काहीतरी धंदा टाका आणि तुम्ही तुमची कमाई करा, बरोबर आहे? मग 100 रुपयाचे तुम्ही काय करणार? समजा पेन आणले 100 रुपयाचे, बरोबर आहे? तर पेनाला काय करणार? तुम्हाला जर 4 रुपयाला पेन मिळाला असेल तर तो पेन तुम्ही कितीला विकणार? 5 रुपयाला विकणार, 4.5 रुपयाला विकणार. आणि मग त्याच्यावर काय होणार? फायदा होणार, आपल्याला नफा होणार, बरोबर आहे? फायदा होणारा व्यापार, फायदा होणारा धंदा तुम्हाला शिकवायची गरज पडते का? गरज पडते का? ते आपोआप कळतं की नाही, एवढ्यात असं असं होते. आपला फायदा होणारा व्यापार कुणाला शिकवायची गरज नाही. पण तुकोबाराय म्हणतात, अरे फायदा होणारा व्यापार तुका म्हणे लाभ झाला तो व्यापार, तुका म्हणे लाभ होय 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 तो होय तो व्यापार, तुका म्हणे लाभ होय तो व्यापार. करा काय फार शिकवावे, करा काय फार शिकवावे, पाया माझे दंडवत सकळाच्या पाया माझे दंडवत, काय फार शिकवावे, करा काय फार शिकवावे, सकळाच्या पाया माझे दंडवत, सकळाच्या पाया माझे दंडवत, दंडवत चित्त शुद्ध करा, आपलाले चित्त शुद्ध
वाजवा वाजवायचं तर मनातून वाजवा. तुम्ही मला म्हणत होते म्हणा सासू असताना सुनेने कारभार करायचा नाही हे मला चांगलं माहीत आहे. एवढी गुणीजन गायक मंडळी असताना उगं मी बसल्यावर उठून जायचे लोक मी गायला सुरू केल्यावर घेण्याचं. अशी गुणीजन मंडळी आहे महाराज. कंठातून एवढा आवाज निघणं हे स्वर निघणं एवढं सोपं नाही. सरस्वती मातेची कृपा लागते. स्वराचा रियाज लागतो त्याला. तुका म्हणे लाभ होय तो व्यापार. शेवटचं चरण कोणी गायलं? हां काडगे महाराज राहुल महाराजांनी अतिशय सुंदर गायलं. राग कोणता होता मला काय कळलं नाही पण होता कोणता तरी राग होता हे मात्र करायचं. तुका म्हणे लाभ होय तो व्यापार करा काय फार शिकवावे. अरे लाभ होणारा व्यापार तर शिकवायची गरज नाही पण तुम्हाला सांगावं लागते. बघा ऐका काही लोकांनी व्यापार करता करता ऐका व्यापार करता करता आहे ते भांडवल वाढवलं आणि काही लोकांनी व्यापार करता करता आहे ते भांडवल बुडवलं. दोन पद्धतीचे लोक आहेत. काही जण व्यापारात मोठे झाले आणि काही जण व्यापारामध्ये भांडवल सुद्धा बुडवून बसले. पण लक्षात ठेवा भांडवल बुडवण्यापेक्षा अरे भांडवल वाढवणारा व्यापार हिताचा व्यापार हा करणं गरजेचं आहे. कसं दोन उदाहरणं सांगतो. ही दोन्ही उदाहरणं वैकुंठवासी प्रातस्मरणीय गुरुवर्य महाराष्ट्राचं एक फार मोठं वैभव विनोद सम्राट बाबासाहेब महाराज इंगळे यांचे हे दोन्ही दृष्टांत आहेत. थोडक्यात सांगतो पुढे चालतो ऐका. मुद्दल वाढवणारी माणसं आणि मुद्दल बुडवणारी माणसं. महाराज दोन्ही सुंदर सांगायचे महाराज. काही जणांनी मुद्दल नसताना सुद्धा भांडवल नसताना सुद्धा भांडवल उभं केलं. कसं पावसाळ्याच्या दिवसात माशा होतात ना भरपूर माशा होतात म्हणून बाजारला गेला एक माणूस आणि टेम्पोभर एवढ्या पुड्या बांधून आणल्या आणि बाजारात माईकमध्ये सांगायला लागला पावसाळ्यात माशाचा त्रास होऊ नये म्हणून सर्वांना फक्त 1 रुपयाला माशी पावडर 1 रुपयाला माशी पावडर 1 रुपयाला माशी पावडर एवढ्या पुड्या. लोकांना वाटलं माशी एवढं 1 रुपयाला काय येते म्हणून आपण 1 रुपयाला माशी पावडरच्या पुड्या कोणी 5 घेतल्या कोणी 10 घेतल्या. सगळ्यांनी पुड्या घरी आणल्या. एक माणूस घरी आला जेवायला बसला आणि जेवायला बसल्याबरोबर माशा यायला लागल्या ताट्याच्या बाजूला. बायकोला म्हणला ते माशी पावडरची पुडी आण म्हणली आपण इथं औषध टाकू म्हणजे माशा येणार नाहीत. जेवायला बसल्यानंतर त्याने ती पुडी उघडली आणि त्याने बाजारात सांगायचं घरी जाईपर्यंत पुडी उघडायची नाही आणि जर पुडी उघडली आणि पुडीतला वास गेला आणि पुन्हा माशा नाही गेला तर आम्हाला बोलायचं नाही असं म्हणायचं. जेवायला बसल्याबरोबर माशी पावडरची पुडी आणायला सांगितली. पुडी आणून पाहिली पुडी उघडली त्याच्यामध्ये एवढीही पावडर नव्हती. त्याच्यामध्ये फक्त लिहिलेलं होतं जेवताना उजव्या हाताने जेवावं डाव्या हाताने माशा हाणाव्या. आता हे काय वेगळं सांगायची गरज आहे. काही भांडवल नसताना बिना भांडवली धंदा उभा केला आणि त्याने आपलं व्यापार वाढवला. आता याच्या सगळं उलट याच्या अपोजिट दृष्टांत. काही जणांनी भांडवल असताना ते भांडवल बुडवलं. हातनूरसारख्या गावातून 3 पोरं गावात काही काम मिळत नाही म्हणून सेलूसारख्या शहरात किंवा परभणीसारख्या शहरात कामाला निघाले. जाता जाता काय करावं म्हणून आईवडिलाला म्हणा किंवा घरातलं काय जे असेल ते 10-10 हजार रुपये तिघांनी घेतले. आपण सेलूला जाऊ परभणीला जाऊ एखादा छोटा मोठा धंदा टाकू. 3 जण निघाले. एक जण म्हणला अरे जीपनं एसटीने जाण्यापेक्षा चलत जाऊ म्हणलं हाईच किती सेलू. ती म्हणले काही हरकत नाही तेवढेच आपले 10-20 रुपये वाचतील. बरोबर आहे का. त्यावेळेला काही एसटी फुकट नव्हती. कळलं नाही तुम्हाला एसटी फुकट नव्हती. आता एसटी फुकट झाली. मी परवा एक वाक्य बोललो अरे ये वय झालेल्या माणसाला फुकट एसटी करण्यापेक्षा गरज असणाऱ्या विद्यार्थ्यांना जर या देशामध्ये फुकट इंजिनिअरिंग आणि मेडिकलचं शिक्षण मिळालं तर माझ्या हिंदुस्थानचा विकास झाल्याशिवाय राहणार नाही मायबाप. आणि विकास करायचा आहे कोणाला. एसट्या फुकट करून भागत नाही. माझ्या या तरुण बांधवांसाठी शिक्षण फुकट केली पाहिजेत महाराज. मेडिकलची कॉलेजेस वाढली पाहिजेत इंजिनिअरिंगची कॉलेज वाढली पाहिजेत आणि या देशाचा सर्वांगीण विकास झाला पाहिजे. एसटी फुकट करण्यापेक्षा शिक्षण फुकट करणं ही काळाची गरज आहे. पोरं निघाली महाराज. एसटीने जीपने जाण्यापेक्षा म्हणले पायी जाऊ. निघाले म्हणले रोडने जाऊ. रोडनं नाही म्हणले मधून जवळ पडतंय. मधून निघाले. संध्याकाळची वेळ झाली. 7 वाजले 7:45 9 वाजले. झोप यायला लागली. म्हणले आता इथं झोपू. तिघं झोपू म्हटले काही हरकत नाही. 3 जण झोपत असताना एक जण म्हणलं अरे एवढ्या आडरानात पैसे आहेत आपल्या जवळ रात्रीचे 10 11 12 वाजतील इथं झोपणं बरोबर नाही. थोडंसं रोडच्या बाजूला जाऊन झोपू. त्याच्यातला एक असा होता त्याला स्वतःला कळत नव्हतं आणि दुसऱ्याचं ऐकत नव्हतं. कळलं ना. काही माणसं अशी असतात स्वतःला कळत नाही आणि दुसऱ्याचं ऐकत नाहीत. आणि पुन्हा एक गोष्ट सांगू का बऱ्याच जणाला मला काही कळत नाही हेच बऱ्याच जणाला कळत नाही कळलं. आणि ज्याला काही कळत नाही तेच दुसऱ्याला कळत नाही असं म्हणतं तेव्हा कळणारा माणूस सुद्धा वेड्यात निघतो. हे आमच्या समाजाचं दुर्दैव आहे. थोडं लक्ष द्या म्हणजे कळेल मला काय बोलायचं ते. तो म्हणाला अरे आडबाजूला जाऊन कुठेतरी झोप होते. म्हणलं नाही. म्हणलं वाटेवरच झोपायचं. 2 जण आडबाजूला जाऊन झोपले तर एकटं वाटेवरच झोपलो महाराज. रात्रीच्या 12 1 2 वाजता 1 वाजता योगायोगाने त्याच रस्त्याने एक चोरांची टोळी त्याच रस्त्याने जात होती. पुढच्या बाजूला एक होता ते एक जणाच्या पायाला ते लागलं. ते म्हणलं अरे
कोणतरी इथं झोपलेलं दिसते, ते बाकीचं काय म्हणलं त्यांचा कॅप्टन माहिती आहे का, जाऊ दे मला कोणतरी पिऊन पडलं असेल. एक वाक्य बोलू का, चोरं सुद्धा पेणाऱ्याला किंमत देत नाहीत, तर वारेकरी कधी देणार आहेत, थोडा विचार करा. पिऊन पडला असेल म्हणलं की याने गप्प बसावं का नाही, तटकन उठलं, हे म्हणला कोणाला पेताड म्हणतो म्हणला, कोणाला पिऊन पडलो म्हणता, तुळशीची माळ आहे म्हणला माझ्या गळ्यात, तुळशीची माळ, आणि 3 जणांकडे 10,000 रुपये आहेत म्हणला. आता नगदी कार्यक्रम झाला का नाही, दृष्टांत संपला. याला म्हणायचं काही जणांनी आहे ते भांडवल बुडवलं, काही जणांनी आहे ते भांडवल वाढवलं. आयुष्याचं भांडवल आम्हाला मिळालंय. आयुष्याचं भांडवल मिळाल्यानंतर कर्माचं, परमार्थाचं, नामस्मरणाचं भांडवल, व्याज म्हणा किंवा नफा कमवा आणि भगवंताची प्राप्ती करा. पण आयुष्याचं भांडवल जर तुम्ही बुडवत असाल तर तुम्ही तुमच्या आयुष्याचं वाटोळं करत आहात. म्हणून तुकोबाराय म्हणतात, नका करो नाश आयुष्याचा, सगळ्यांचे पायी माझे दंडवत, आपुलाले चित्त शुद्ध करा, विठोबा रखो माये, 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 ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. विठोबा रखो माये, विठोबा रखो माये, विठोबा रखो माये, ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली, जय जय ज्ञानेश्वर माऊली, जय 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 ज्ञानेश्वर माऊली, जय 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 ज्ञानेश्वर माऊली, माऊली 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 ज्ञानेश्वर माऊली, माऊली ज्ञानराज. धावत्या वेगामध्ये मांडलेला भावार्थ असाच आहे असा माझा दावा नाही. पण भगवंताच्या कृपेने, साधू संतांच्या आशीर्वादाने, तुम्हा सर्वांच्या प्रेमाने जे काही चिंतन मला मांडता आलं असेल ते माझ्या श्रीगुरूंचं असेल. अयोग्य एखादा शब्द गेला असेल तर ते माझ्या वाणीचा दोष असेल. योग्य असेल ते घेण्याचा प्रयत्न करा, अयोग्य असेल ते माझं मला परत करा. याच ठिकाणी थांबतो. आपल्या सर्वांची रजा घेत असताना मला आपल्या सर्वांच्या दर्शनाचा, म्हणा भेटीचा योग ज्यांच्यामुळे आला ते माझे परममित्र, आदरणीय महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध कथाकार, भागवतकार, एक आदर्श असं गुरुकुल चालवणारं एक महाराष्ट्रातलं एक आदर्श व्यक्तिमत्व, आदरणीय हरिभक्तीपरायण बापूसाहेब महाराज खवणे, स्वतः कथा करून सुद्धा आज महाराज मोठ्या मनाने कीर्तनाला उपस्थित आहेत. त्यांचे मनपूर्वक आभार, त्यांना धन्यवाद. गावकऱ्यांच्या वतीने आयोजित केलेल्या या उत्सवामध्ये ही नामवंत मंडळी, संतोष महाराज असतील, आमचे पौळ बाबा असतील, आणि माऊली महाराज, आमचे राहुल महाराज आणि दत्त महाराज यांनी अतिशय सुंदर मृदंगाची गायनाची मला साथ दिली, त्याबद्दल त्यांचे मनपूर्वक आभार. आणि सगळ्यात महत्त्वाचं, बसलेल्या मंडळीनं माझा प्रश्न आहे, या गायक मंडळीने जे गायन केलं ते तुम्हाला आवडलं का नाही? नाही आवडलं असेल तर मनातून टाळ्या वाजवा यांच्यासाठी. आता टाळकरी मंडळी, तुम्हाला प्रश्न आहे. हे बघा, हे लहान लहान लेकरं सुद्धा 2 तास उभे आहेत महाराज. ही लेकरं तर बघा, केवढे किती एवढे एवढे लहान आहेत महाराज. बघा ना किती, 11 आहे की नाही, 11 वाजले. चेहरे बघा ना, असे चेहरे कसे सुकलेत महाराज. 11 वाजलेत महाराज, असे चेहरे सुकलेत, डोळ्याच्या पापण्या अशा किलोच्या झाल्यात की उचलल्या गेल्यात. असं JCB लावावं लागायला लागले त्या पापण्याला आहे की नाही. एवढ्या उशिरापर्यंत ही लेकरं टाळ घेऊन उभी आहेत आहे की नाही, कुणी बसलं नाही, काय नाही. कौतुक आहे की नाही या लेकराचं, कौतुक आहे की नाही. म्हणजे एकदा या टाळकऱ्यासाठी पुन्हा एकदा टाळ्या वाजवा. आता टाळकरी मंडळी, माझा तुम्हाला प्रश्न आहे, एकच पळ आलं इथलं नाही का, ते मग अशी एक पळ आलं, नाहीतर बाकी जवळपास कुणीच उठलं नाही. लहान नाही ना मोठे नाही. 2 तास झालं कीर्तन आपलं, कुणीच उठलं नाही, काही नाही. सगळे असे मस्त प्रसन्न बसलेत. साधी गोष्ट नाही, गुडघ्याला कळा लागतात, कमरेला कळा लागतात. 2 तास बसणं एवढं सोपं नाही. पण आपण ही सगळी मंडळी बसलात, शिस्त आहे की नाही हातनूरमध्ये आपल्या, मग या शिस्तीचं सुद्धा कौतुक केलं पाहिजे. तुमच्यासाठी यांनी टाळ्या वाजवल्या की नाही? नाही, थांबा, गडबड नका करू. तुमच्यासाठी यांनी टाळ्या वाजवल्या की नाही? मग यांचं कौतुक केलं पाहिजे. कसं करायचं कौतुक? आपण टाळ्या वाजवायच्या नाही, तर यांच्यासाठी तुमच्याकडे टाळ आहेत. टाळ घ्या, टाळकरी मंडळी, सगळ्या बसलेल्या लोकांसाठी टाळ वाजवा. वा. टाळ्या कोणासाठी होत्या? यांच्यासाठी. टाळ कोणासाठी होते? तुमच्यासाठी. पुन्हा एकदा टाळ्या, टाळ. आता मृदंग वाजेल दोघांसाठी. बघूया कोणाची पार्टी जड आहे. तयार सगळे? तयार. टाळ्या.
एकमेकासाठी. हे झालं एकमेकासाठी. आता सगळ्यांनी मिळून एकदाच वाजवा. कुणासाठी ते नंतर सांगतो. एक आवाज सगळ्यांचा. टाळ, टाळी, मृदंग, एक आवाज. हा हा. हे कुणासाठी सांगू का? पंक्तीला जीवन घरी झोपी गेले त्यांच्यासाठी. हजे पंक्तीला जेवायला 5,000 माणसं, कीर्तनाला 500 माणसं, त्यांच्यासाठी हजे जयकार आहे. याच ठिकाणी थांबतो. आपल्या सर्वांची रजा घेतो. आणि पुन्हा एक गोष्ट सांगतो ऐका. आणखीन एकदा जय जयकार करा. एक जण राहिलेच आणखीन माझ्या डायरीतून सुटतच नाही ते. आणखीन एकदा टाळ, टाळे, मृदंग, आवाज. हा हा हा. कोणासाठी सांगू? किती दिवस झाले सप्ताहाचे? हे कोणासाठी सांगू का? सप्ताहाचे 4 दिवस झाले तरी अजून पट्टी दिली नाही त्यांच्यासाठी. हजे जयकार. चला याच ठिकाणी थांबतो. आपल्या सर्वांची रजा घेतो. बोलत असताना अपशब्द गेला असेल क्षमा असू द्या. मला असं वाटायला हे लहान लहान लेकरं सुद्धा आहे की नाही, तुम्ही लांब बसले होते की नाही बाळांनो, असं तुम्ही जवळ आलात असं बरं वाटलं. आता मला असं वाटायला यांच्या जवळ यावं, प्रत्येकाला असं मारा वाटत आहे असं नका समजू. असं प्रत्येकाच्या जवळ यावं आणि लेकरांना असं शाबास शाबास म्हणा वाटायला. पण आता एका एकाला शाबासकी देत बसल्यावर उशीर होईल. मी सांगेल तसं करा. सर्वांना शाबासकी मिळेल. सर्वांनी असे हात जोडा. सर्वांनी 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 सरळ सरळ हात करा. सरळ 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 हात करा. सरळ सरळ सरळ. तुम्ही राहिले असं असं असं. सरळ 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 असं. लाल गमजा असं असं. हा सरळ. डावा हात खाली करा. उजवा हात असा वर. असं मागे नाही. न्या मागे न्या मागे. म्हणा शाबास. म्हणा 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 शाबास शाबास. 60 वर्ष झाले तरी अजून माळ घातली नाही रे बहादर माणसा. म्हणा 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 शाबास. दात पडले तरी अजून माळ घातली नाही रे बहादर माणसा. आणखीन पंढरपूर पाहिले नाही रे बहादर माणसा. माझ्यासारखं नाही. बस बस एवढं जेवढं. याच ठिकाणी थांबतो. पुन्हा एकदा बोलत असताना अपशब्द गेला असेल क्षमा असू द्या. लहान तोंडी मोठा घा झाला असेल क्षमा असू द्या. माझ्या मुखातून निघालेलं शब्दरत्नाने कोणाचं मन दुखवलं असेल, कोणाला वाईट वाटलं असेल, खटकलं असेल, पटलं नसेल त्याबद्दल उदाहरण करणाने क्षमा करा. क्षमा करायला अशी अपेक्षा व्यक्त करतो. याच ठिकाणी थांबतो आणि आपल्या सर्वांना 1-2 सूचना देतून थांबतो. अयोध्येचं राम मंदिर आता तयार झालंय. तुमच्या पाया पडतो गड्या. अयोध्येचं राम मंदिर पाहिल्याशिवाय मरू नका. एवढीच विनंती करतो. तुम्ही म्हणाल ते काय आमच्या हातात आहे का? आमच्या हातात आहे का? मला वाटतं ह्या मंदिराकडे पाहिल्यानंतर तर कधीचं मंदिर आहे आणि एवढं सुंदर आहे. आपल्या परिसरातलं हे परिसराचं श्रद्धास्थान आहे महाराज. सेलू तालुक्याचं नाही तर परभणी जिल्ह्याचं श्रद्धास्थान.